प्रेज द लॉर्ड. हे वर्ष आशीर्वादाचं आहे. आमेन. आपल्या शेजाऱ्यांना सांगा, हे वर्ष आशीर्वादाचं आहे. हे दिवस आशीर्वादाचे आहे. प्रेज द लॉर्ड. आता तुम्ही सांगितलं हे शेजाऱ्याला, पण मी तुम्हाला एक धोकाही सांगतो. पण एक जण आहे, तो तुमचे आशीर्वाद चोरू इच्छितो. एक जण आहे, तो तुमचे आशीर्वाद चोरू इच्छितो. त्याचं नाव काय आहे माहिती आहे? सर्वांना माहिती आहे. प्रेज द लॉर्ड. सर्वांना माहिती आहे, सैतान आहे तो. बायबल मध्ये लिहिलेलं आहे, त्याच्याविषयी काही गोष्टी लिहिलेल्या आहे. योहान 10:10 मध्ये लिहिलेलं आहे, चोर येतो तो केवळ चोरी करण्यासाठी येतो, घात करण्यासाठी येतो व नाश करण्यासाठी येतो. कशासाठी येतो तो? चोरी करण्यासाठी येतो, घात करण्यासाठी येतो, नाश करण्यासाठी येतो. आता या गोष्टी देवाचं वचन आम्हाला सांगतं की तो आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद आमची चोरी करेल. प्रेज द लॉर्ड. सैतान काय करतो? हे बघा, हे आशीर्वादाचं वर्ष आहे. सर्वांनी लक्ष द्यावर का आज? कारण की देवाच्या उपस्थितीमध्ये आम्हाला या दिवसांमध्ये चालणं गरजेचं आहे. धक्के भरपूर खाल्लेत आम्ही, भरपूर सारे ठेचा आम्हाला बसलेले आहे, भरपूर सारे आम्हाला लाता त्या ठिकाणी घातलेल्या आहेत कमरामध्ये. सत्य सांगतो मी, कमरामध्ये लाता घालणं म्हणजे सैतानाने आमचं फार फार भयानक नुकसान केलेलं आहे. कारण की आम्हाला त्या ठिकाणी जेव्हा आम्ही उपदेश ऐकला, डोळ्यांची वासना, शरीराची वासना, शरीराची वासना, अजून मनाची वासना, अजून संसाराची हुशारकी. प्रेज द लॉर्ड. या गोष्टी आम्ही शिकलो आणि याच गोष्टी आमच्या जीवनामध्ये त्याने घडवून आमचं फार नुकसान केलेलं आहे. म्हणून आम्हाला तयार होणं गरजेचं आहे. आपल्या शेजाऱ्याला सांगा, प्रभू मध्ये विश्वास योग्य बना. म्हणा विश्वासाने म्हणा, प्रभू मध्ये विश्वास योग्य बना. कारण की आमचा प्रभू अद्भुत मंत्री, देव समर्थ आणि सनातन पिता आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही सनातनी बर का. आपण कोण आहे? सनातनी. सनातन म्हणजे माहिती आहे ना, आधीपासून आलेला. आमच्या बायबल मध्ये आमच्या प्रभूला काय म्हटलेलं आहे? तो सनातन परमेश्वर आहे. हालेलुया. लोक काही बी म्हणू द्या, आम्ही सनातन आहे, सनातन आम्ही, आमचं बायबल सांगतं. प्रेज द लॉर्ड. कारण की तो प्रारंभ आहे, तो अल्फा, तो ओमेगा, तो प्रारंभ, तो शेवट आहे. सर्व काही त्याच्याद्वारे झालं, त्याच्या वाचून झालं असं या जगामध्ये काही नाहीये. प्रेज द लॉर्ड. आणि पवित्र शास्त्र बायबल आम्हाला सांगतं की सैतान जो आहे तो या दिवसांमध्ये काय करण्यासाठी आलेला आहे? चोरी करण्यासाठी आलेला आहे. काय चोरी करण्यासाठी आलेला आहे? आमचे आशीर्वाद चोरी करण्यासाठी आलाय. प्रेज द लॉर्ड. आपल्या शेजाऱ्याला सांगा, आपले आशीर्वाद चोरण्यासाठी सैतान आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आता मी तुम्हाला सांगतो, पुष्कळ लोकांना वाटतं सैतान जो आहे तो काय करतो की आमचे आशीर्वाद आहे आणि हा आमचे आशीर्वाद, समजा हे आशीर्वाद आहे, तरी सैतानाने उचलले आणि लगेच घेऊन गेला. नाही, सैतान आमचे आशीर्वाद उचलून नेत नाही. तो काय करतो माहितीये का? आमची बुद्धी भ्रष्ट करतो. काय करतो तो? विनाशकालिक विपरीत बुद्धी. सैतान काय करतो? आमची बुद्धी आहे ना, सर्वांना बुद्धी आहे का? प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये लिहिलेलं आहे, जेव्हा परमेश्वर पृथ्वीची रचना करत होता तेव्हा त्या ठिकाणी बुद्धी त्याची कारागीर होती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जेव्हा देवाचं वचन आम्ही या ठिकाणी वाचतो, बायबल आम्हाला सांगतं की सैतान आमच्या गोष्टी उचलून नेत नाही, आमचे आशीर्वाद उचलून नेत नाही. तो काय करतो? आमची बुद्धी भ्रष्ट करतो. अरे आम्हाला डोळस असून सुद्धा तो आम्हाला आंधळे बनवून टाकतो. आम्हाला कान असून सुद्धा आम्हाला तो काय करून टाकतो? बहिर बनवून टाकतो. आम्हाला तोंड असून सुद्धा आम्हाला तो काय करून टाकतो? मुक बनवून टाकतो. आम्हाला पाय असून सुद्धा तो आम्हाला काय करतो? लंगड बनवून टाकतो. कारण की तो जो आहे ना, तो अतिशय हुशार आहे. त्याच्याकडे साधा सुद्धा एक्सपिरियन्स नाहीये. जेव्हा देवाने हे जग निर्माण केलं ना, तेव्हापासून तर आतापर्यंत त्या ठिकाणी विद्वान म्हणतात, देवाचं वचन सांगतं 6000 वर्ष होऊन गेलेले आहे. किती वर्ष झालेले आहे? 6000 वर्ष होऊन गेलेले आहे. आणि या 6000 वर्षांमध्ये त्याच्याकडे फार मोठा अनुभव आहे. आणि त्याला माहित आहे, एखाद्या विश्वासणाऱ्याला जर पाडायचा असेल तर तो कोणत्या प्रकारे पाडू इच्छितो. आणि या साऱ्या गोष्टी त्याच्या डोक्यामध्ये फिट आहे. प्रेज द लॉर्ड. तो तुमचा आशीर्वाद जो आहे तो त्या ठिकाणी चोरून नेत नाही, उचलून नेत नाही. आणि तो म्हणतो आता याची गोष्ट आपल्याला उचलून न्यायची आहे. नाही, तो आमची बुद्धी भ्रष्ट करतो. बुद्धीने काम करणार आहे तो. हालेलुया. तुम्ही जर बायबल मध्ये वाचलं ना, तर त्याने त्या ठिकाणी हवेला फळ तोडून नाही दिलं. हवेला तुम्ही पाहिलं का? येदेन बागेमध्ये साप आला, सैतान आला, ए हवा कशी आहेस, बरी आहेस का, फळ खायचं का तुला? अंधर, हे मी तुला खायला देतो, असं म्हटलं का तो?
नाही, त्याने तिला प्रवृत्त केलं. प्रेज द लॉर्ड. हवेला माहित नसेल का हे फळ खायचं नाहीये. हवा त्याला सांगते या झाडाचं फळ सोडून साऱ्या फळांना खायची देवाने आम्हाला आज्ञा केलेली आहे, फक्त ह्या झाडाचं. कोणतं? एकच झाड. अरे जीवनाचं झाड खाण्याची सुद्धा त्यांना परवानगी होती. प्रेज द लॉर्ड. 2 झाडं होते का नाही तिथं महत्वाचे. कोणतं झाड होतं? बरे वाईटाचं ज्ञान करून देणारं, आणि एक जीवनाचं झाड. म्हणजे एक जीवनाचं होतं, दुसरं मृत्यूचं होतं. देवाने आज्ञा दिली होती की याच झाडाचं फळ खाऊ नका, पण जीवनाचं तुम्ही खाऊ शकता. परंतु निवड पाहणं त्याने कोणती केली? त्या ठिकाणी त्याने असं नाही सांगितलं का भाई हे फळ खाय, आणि तिने स्वतः सांगितलं हे फळ नाही खायचं. त्यानं तिची बुद्धी भ्रष्ट करून टाकली. तिला माहित होतं हे झाड जर मी फळ खाल्लं तर मला माझ्या जीवनामध्ये मृत्यूला सामोरे जावं लागेल, परंतु त्याने तिला प्रवृत्त केलं ते फळ तोडून खाण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. सैतान काय करतो माहितीये का? बुद्धी भ्रष्ट करतो आमची. कारण की सैतानाला माहित होतं जर मी हिला फळ तोडून दिला असता देवाने माझा नाश केला असता. तो बुद्धीने काम करतो. प्रेज द लॉर्ड. आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. तो आमचे आशीर्वाद नाही चोरणार, परंतु तो आमची बुद्धी भ्रष्ट करेल. तो आम्हाला प्रवृत्त करेल की आम्ही स्वतःच्या हाताने आमचे स्वतःचे आशीर्वाद नष्ट करावे. प्रेज द लॉर्ड. अहो समजतंय का तुम्हाला? समजतंय का? तुम्ही माझ्या बरोबर आहात का? मी फार सोपं करून सांगतोय बरं का. हाचा टॉपिक आहे ना टीचिंग आहे. तुम्ही म्हणाल पाळक साहेब तुम्ही लई जुन्या गोष्टी काढताय, उकरून काढता. हे बघा मला उकरून काढायची सवय, पण उकरून काढल्यामध्ये मला त्याच्यामध्ये काहीतरी नवीन गोष्टी त्या ठिकाणी देवबाप शिकवतो, त्याच मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. प्रेज द लॉर्ड. देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की सैतान जो आहे तो आमच्या जीवनामध्ये आमचे आशीर्वाद आमच्या हातानेच आमच्याकडून खराब करायला प्रवृत्त करतो. तो प्रवृत्त करतो आम्हाला. आम्हाला माहित आहे की या गोष्टी चुकीच्या आहे, परंतु तो आमची बुद्धी भ्रष्ट करून जातो. आणि आम्हाला कळतच नाही का आमचे आशीर्वाद आम्ही स्वतःच्या हाताने खराब केले. देवबाप आहे ना, देवबापाकडे आशीर्वादाची भरपुरी आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही गाणं गातो ना, तेरे भवन में आनंद की भरपुरी है. प्रेज द लॉर्ड. जर आनंद आमच्या त्याच्या भवनामध्ये तो देत आहे, तर आमचा परमेश्वर जो आहे तो आशीर्वादांची भरपुरी देणार आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट सांगतो की परमेश्वर जेव्हा आशीर्वाद देतो ते पुन्हा घेत नाही. प्रेज द लॉर्ड. धार्मिकाच्या जीवनामध्ये जेव्हा त्याने आशीर्वाद दिलेले आहे ते त्याने परत घेतले का? नाही. परंतु सैतानाने काय केलं? माणसाची बुद्धी भ्रष्ट करून टाकली. आम्ही ते गीत गातो ना, उसका कोई भी वादा ना होगा अधूरा, हर एक वादा उसका होता है पूरा. म्हणजे परमेश्वर जे भी अभिवचन देतो, जे वायदे आम्हाला करतो ते सारे पूर्ण करण्याची ताकद ठेवतो, कारण की त्याच्या वचनामध्ये सामर्थ्य आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जे जे अभिवचन त्याने आम्हाला दिलेले आहे ते त्याने सर्व पूर्ण केलेले आहे. आणि जेव्हा आम्हाला अभिवचन मिळाले ते अभिवचन जे आशीर्वादाच्या रूपाने आम्ही स्वीकार केले, त्या आशीर्वादांना खराब करण्यासाठी चोरण्यासाठी सैतान टपलेला आहे. तो आमचे आशीर्वाद चोरून नेत नाही, तो आमची बुद्धी भ्रष्ट करतो की ज्या भ्रष्टतेमुळे आम्ही स्वतःच्याच हाताने स्वतःच्या आशीर्वादाचं नुकसान करावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो या वर्षात सैतान अनेकांना प्रवृत्त करेल देवाच्या उपस्थितीपासून दूर जाण्यासाठी. तो या दिवसांमध्ये अनेकांची बुद्धी भ्रष्ट करील की ज्यांना देवाच्या उपस्थितीमध्ये येण्याचा कंटाळा वाटायला लागेल. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी शिकवतं की आम्हाला टिकून राहायचं आहे, की परमेश्वर आमच्या जीवनामध्ये जर कोणती गोष्ट आम्हाला देणार असेल तर मी तुम्हाला सांगतो शत्रूचा जो मोड आहे तो त्या ठिकाणी ऍक्टिव्हेट होऊन जातो. तो लगे हरकतीमध्ये येतो, कारण की त्याला माहित आहे काहीतरी चांगलं याच्या जीवनामध्ये याला मिळणार आहे आणि मला ते याला मिळू द्यायचं नाही. म्हणून सैतान आमच्या जीवनामध्ये काय करतो? आशीर्वाद चोरण्यासाठी येतो. प्रेज द लॉर्ड. सर्वजण माझ्या बरोबर आहेत का? प्रेज द लॉर्ड. यासाठी की तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आशीर्वादित नाही व्हावे म्हणून सैतान तुमच्या जीवनामध्ये तुमचा आशीर्वाद चोरण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही विश्वासामध्ये टिकून आहे ना? तुम्ही जर विश्वासाने देवामध्ये त्या ठिकाणी चालत आहात ना, तर त्या ठिकाणी तुमच्या जीवनामध्ये सर्व गोष्टी परमेश्वर चांगल्याच करणार आहे. आणि सैतानाला माहित आहे हा जर विश्वासामध्ये टिकून राहिला, याला परमेश्वराने जर सर्व दिलं तर याच्या जीवनाद्वारे अनेक लोक जे आहे ते देवाच्या राज्यामध्ये येतील. प्रेज द लॉर्ड. म्हणून या दिवसांमध्ये तो काय करतो? आमच्या विश्वासाला तोडण्याचं काम करतो. मी तुम्हाला सांगतो कदाचित आमच्या जीवनामध्ये आम्हाला वर्षभर आशीर्वाद मिळणार नाही. कधी कधी आम्ही देवामध्ये आलो ना, पाळक साहेब अरे तुम्ही तर म्हणले ना तुमचं काम होईल, आता तुमचं काम नाही झालं, मग आता 1 वर्ष झालं, आता काय मिळालं नाही, आता आम्ही करावं तर करावं काय? दुसरीकडे जावं का? नाही दुसरं काही असेल तर दुसरा उपाय सांगा भो.
एवढ्या दिवसापासून तुम्ही म्हणता चर्चला या, चर्चला या, चर्चला या, चर्चला या. अरे किती दिवस यायचं? कटाळ येऊ राहिलं ना. देवाने याच्यातून मला सोडवलंच नाही. अरे तुम्ही प्रार्थना करता पण आमच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी काहीच बदल होत नाही. मी मागे एक स्टेटमेंट दिलं होतं, प्रार्थना करणाऱ्याचा विश्वास महत्वाचा नाहीये, प्रार्थना करवून घेणाऱ्याचा विश्वास महत्वाचा आहे. हालेलुया. प्रार्थना करणाऱ्याचा विश्वास नाही. पाळक साहेब करा ना प्रार्थना, पाळक विचार करतोय प्रार्थना. मंडळीच्या लोकांना प्रार्थना विनंती, ओ दादा करा ना प्रार्थना, हो ताई करा ना प्रार्थना. आणि ताई दादा प्रार्थना करतो, देवा कळकळून प्रार्थना करता, भले तर यांच्या तोंडाला फेस येतो, एवढी कळकळून प्रार्थना करता. पण समोरचा तो म्हणतो देवा पायाला आशीर्वादित कर. तो वा प्रार्थना करतोय तळमळीने, त्याचा तर विश्वास आहे, देव बापाच्या जीवनामध्ये कार्य कर. तो करून घेणार इतका कॅज्युअल राहतो ना, त्याला काही घेणं नाही. बदल सर्वांना पाहिजे ना, तर विश्वास करा ना. बायबल सांगतं विश्वासा वाचून देवाला संतोषी होणे अशक्य आहे. जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला वाटतं काहीतरी व्हावं तर विश्वास करा. हालेलुया. आमच्या जीवनामध्ये आम्ही काय करत आहोत? देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं की परमेश्वराने भले आमच्या जीवनामध्ये वर्षभर आम्हाला आशीर्वादित नाही केलं, आम्ही जर प्रार्थना करत आहोत, विश्वासामध्ये टिकून आहोत, आज नाही मिळालं, उद्या नाही मिळालं, एक महिना नाही मिळालं, 365 दिवस जरी नाही मिळालं, तर मी तुम्हाला सांगतो देवाला एक दिवस पुरेसा आहे 365 दिवसांची परतफेड करण्यासाठी. हालेलुया. योसेफाच्या जीवनामध्ये त्याची त्या ठिकाणी 13 वर्ष तुरुंगामध्ये गेले, संकटामध्ये गेले, यातनेमध्ये गेले, विपत्तीमध्ये गेले. परंतु जेवढे दिवस त्याला देवा त्या ठिकाणी त्याने पीडा सहन केली, संकट सहन केले, त्या सर्वांचे आशीर्वाद त्याच्या जीवनामध्ये एकाच दिवसात देवाने दिले. प्रेज द लॉर्ड. तुरुंगापासून तर जेलपर्यंतचा प्रवास, हे तुरुंगापासून तर प्रधानमंत्री पदाचा प्रवास, किती महान देव आमचा आहे. प्रेज द लॉर्ड. अशा देवाचा मला घमंड आहे. तुम्हाला घमंड नाही का? प्रेज द लॉर्ड. आम्ही आमच्या देवावर नाही, देवा सगळं वज उचलायचं काय, तूच ठेका घेतलं का? अरे प्रभू म्हणतो दे ना. प्रेज द लॉर्ड. नाही पळक साहेब, अहो देवाला बी मन आहे ना, साऱ्या जगाचं ओझ उचलितो. आता माझं दिलं तर म्हणजे तुझं ओझ जगाच्या ओझ्यापेक्षा तुम्हाला जास्त वाटतं. वा रे वा. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो आमच्या जीवनामध्ये देवाने आम्हाला काय केलेलं आहे? आशीर्वाद देण्याकरिताच त्या ठिकाणी निवडलेला आहे. पण सैतान काय करतो माहित आहे का? सैतान काय करतो? बुद्धी भ्रष्ट करतो. काय करतो? आपल्या शेजाऱ्याला सांगा, सैतान काय करतो? बुद्धी भ्रष्ट करतो. सांगा त्यांना, सैतान बुद्धी भ्रष्ट करतो. प्रेज द लॉर्ड. हा, तो आशीर्वाद उचलून चोरून बिरून घेऊन जात नाही. म्हणून लक्ष द्या बरं का. आज आमची सर्व प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे. म्हणा आज उत्तराचा दिवस आहे. लक्ष द्या आणि झोपू नका. झोपले तर पाळक खाली उतरण आणि हिंदळ काढीन. प्रेज द लॉर्ड. हा, प्रेज द लॉर्ड. लक्ष द्या बरं का. सैतान आमचं काय करतो? डोकं खराब करतो, बुद्धी भ्रष्ट करतो. डोकं खराब करतो. साधं बुद्धी भ्रष्ट समजायला अवघड आहे. तो काय करतो? डोकं खराब करतो. काय करतो सैतान? सैतान डोकं खराब करतो. तो मंडळीचं डोकं खराब करतो, पाळकाचं बी डोकं खराब करतो. हा, सत्य आहे. काय लाज आहे त्याच्यामध्ये? सैतान काय करतो? पाळकाचं बी डोकं खराब करतो. ही सत्य स्थिती आहे. कारण की आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं करणं गरजेचं आहे की तो आमच्या जीवनामध्ये आम्हाला येशू त्या ठिकाणी प्रभूमध्ये टिकून राहायचं आहे. जेव्हा आम्ही प्रभूमध्ये टिकून राहू तेव्हाच आम्हाला प्रतिफळ मिळेल ना. प्रतिफळ पाहिजे का नाही? आशीर्वाद पाहिजे का नाही? जीवनामध्ये काहीतरी पाहिजे ना. मी तुम्हाला सांगतो, जर आशीर्वाद प्राप्त करायचे असेल तर आमच्या जीवनामध्ये आम्हाला देवाच्या वचनावर टिकून राहायचं आहे, देवामध्ये टिकून राहायचं आहे, आशीर्वादांवर त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी टिकून राहायचं आहे. कारण की आशीर्वादाचं वर्ष आहे. शेजाऱ्याला सांगा पुन्हा एकदा, हे आशीर्वादाचं वर्ष आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. मग आता आपण वचनामध्ये जाऊया. मग हे काय होतं? वा, हे तर बॅकग्राऊंड होता. प्रेज द लॉर्ड. हा काय होता? बॅकग्राऊंड, पार्श्वभूमी तयार केली.
आता इथून पुढे जाऊया आणि सर्वांना परिचित असं वचन आपण काढूया. स्तोत्रसंहिता 23. The Lord is my shepherd, I shall not want. स्तोत्र 23 काढले सर्वांनी. सर्वांना पाठ आहे ना? सर्वांना पाठ आहे. सकाळी रात्री झोपेतून उठवलं, मध्यरात्री उठवलं, हे उठ आणि म्हटले स्तोत्र 23, आणि तुम्ही लगेच झोपे. बाळक साहेब, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही होणार पडणार. असं तर काही होणार नाही ना. असं काही होणार नाही ना. प्रेज द लॉर्ड. ज्या घरामध्ये त्या ठिकाणी डिसिप्लिन प्रिय राहते ना, ज्या घरामध्ये बापाचा धाक राहतो ना, त्या घराची एक खासियत मला लय आवडते. आई त्या ठिकाणी मोठ्याने ओरडते, अरे उठ रे, सकाळी झाली, उठ रे, उठ, तयारी कर, लवकर निघायचंय. ते म्हणता हा मम्मी 2च मिनिटं, 5 मिनिटं, 5 मिनिटं नाव खाली 10 मिनिटं घेतात. तिकडून बहीण भावाला पाठवते, जायला त्याला उठवते, दादा दादा उठ ना, लवकर उठायचं, ताई उठ, लवकर जायचंय, 10 मिनिटात जायचंय. ते म्हणता हा हा फक्त आहे. ते परत झोपून घेत. आणि जेव्हा बापाचा आवाज येतो ना, उठ रे, तर पोरग तयार होऊन खाली आलेलं राहत. आहे का नाही? पित्याचं भय असणं फार चांगली गोष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. जीवनामध्ये काही शिका अथवा नका शिकू, पण देवाचं भय धरणं शिका. स्तोत्र 23:1 मध्ये लिहिलंय, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. प्रेज द लॉर्ड. यहोवा मेरा चरवा है, मुझे कोई घटी ना होगी. प्रेज द लॉर्ड. आता हे वचन नाही बरं, काही खात्री आहे. हे खात्री आहे, खात्री. प्रेज द लॉर्ड. म्हणा आपल्या शेजाऱ्याला, हे वचन नाहीये, ही खात्री आहे. खात्री असणं, खात्री म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? हे ठाम आहे, हे निश्चय आहे, हे आहे जसं आहे तसंच आहे, याच्यामध्ये तीळ मात्र बदल होणार नाही. प्रेज द लॉर्ड. जर परमेश्वर आमच्या जीवनामध्ये आमचा त्या ठिकाणी मेंढपाळ आहे, तर आम्हाला काही कमी पडेल का? नाही पडणार. प्रेज द लॉर्ड. आणि देवाचं पवित्र वचन सांगतं की दाविदाला जशी त्या ठिकाणी पूर्णपणे खात्री झाली होती ना, का मी गल्ल्यात हाला मारील तर मी मारीलच, आणि त्याने मारलं बरं का गल्ल्यात हाला. प्रेज द लॉर्ड. गल्ल्यात कसा होता? गल्ल्यात बुटका होता, 2-4 फुटाचा होता. दावीद त्याच्या समोर येऊन बसला, का रे त्रास देतो काय? गल्ल्यात कसा होता? 9.5 फुटापेक्षा त्याची हाईट जास्त होती. त्याच्याविषयी लिहिलेलं आहे, त्याच्या भाल्याच्या नीपचं वजन 7 किलो होतं, त्याच्या चिलखताचं वजन 70-60 किलो होतं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एवढा महान त्या ठिकाणी महाकाय योद्धा, आणि हा सुकुमार 16-17 वर्षाचा पोरगा त्याच्या समोर जाऊन त्याला त्या ठिकाणी चॅलेंज करतो, मी तुझ्यावर त्या ठिकाणी तो त्या ठिकाणी भालाबरची घेऊन आला, परंतु मी तुझ्यावर चालून आलेला आहे, तो सेनाधीश परमेश्वराच्या नावाने. अरे अनेक लोकांनी त्याला म्हटलं, अरे तो त्या ठिकाणी शाऊल सुद्धा म्हणतो, तू तर केवळ सुकुमार आहे, तो बालपणापासून कसलेला योद्धा आहे. तो म्हणतो, अरे ज्या देवाने मला त्या ठिकाणी सिंहाचा अस्वलाचं तोड पाडण्याची ताकद दिली, त्याच्यापैकीच तो एक असेल. आणि तेव्हा त्याच्या समोर गेला, तो म्हणाला मी मारेल तर मारेल, आणि त्याने मारलं. प्रेज द लॉर्ड. मारलं ना. हालेलुया. का बरं? कारण की त्याला माहित होतं परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खात्री म्हणजे तुम्हाला पूर्णपणे विश्वास आहे का परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. ज्याप्रमाणे योबाला खात्री झाली होती की तो म्हणतो, माझा उद्धार करता, माझा निर्माण करता, मला सोडवणारा, मला निश्चय ठाऊक आहे की तो जिवंत आहे, आणि अंती तो या पृथ्वीवर उभा राहील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुठे उभा राहील तो? या पृथ्वीवर उभा राहील. कशासाठी? न्याय करण्यासाठी. आणि आम्ही त्याच्या सोबत राहू. येस. आमचा न्याय करायला नाही येणार, आमच्या बरोबर तो न्याय करण्यासाठी येणार आहे. 1000 वर्ष पृथ्वीवर राज्य करायचं का नाही तुम्हाला? मला स्तोत्र 90 जेव्हा मी वाचतो ना, मोशेचं गीत वाचतो ना, मोशेचं स्तोत्र वाचलं तुम्ही, तो म्हणतो, जेवढे दिवस तू आम्हाला पिढील, काय म्हणतो तो? जेवढे दिवस तू आम्हाला पिढील, त्या मानाने आम्हाला आनंदित कर. ओ किती छान आहे ना. मग आमच्या जीवनामध्ये आम्ही थोडीशी पीडा सहन केली तर आम्हाला त्या ठिकाणी काय करायचंय? दुःख करायचंय का? नाही, आम्हाला आनंद करायचाय. म्हणा आपल्या शेजाऱ्याला, आनंद करा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला एनर्जी येणार नाही का? प्रेज द लॉर्ड. कारण की देवाच्या उपस्थितीमध्ये पूर्ण आनंद आहे. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये
आम्हाला किती बी टेन्शन असू द्या, किती टेन्शन असू द्या, किती दुःख असू द्या, पण जसं आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये येतो ना, आमचं मन असं नाचायचं होतं, उड्या मारायचं होतं. प्रेज द लॉर्ड. आणि देवासाठी त्या ठिकाणी नाचणं, आराधना करणं, त्याने कंबर बिंबर लचकत नाही, हात पाय दुखत नाही, मी हे तुम्हाला सांगतो. पण वरातीमध्ये नाचताना दुसऱ्या दिवशी मी पाहिलं ते उठलेच नाही, झोप येतो ना. बाळक साहेब हात दुखला, पाय दुखलं. पण जो ख्रिस्तासाठी नाचतो ना, अरे त्याला दुसऱ्या दिवशी विचारा काही त्रास होतोय का, म्हणतो कायच काय. बायबल सांगतं तरुण थकतील, भरजवाड्यातली ठेचा खातील, परंतु परमेश्वराची आशा धरून राहणारे नवी शक्ती संपादन करतील. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. अरे या उत्साहाला मरू देऊ नका. अनेक लोकांचा उत्साह मरून गेलेला आहे. उत्साह मरून गेल्यामुळे ते जगात सोडून त्या ठिकाणी ते गेलेले आहे. त्यांनी सुसाईड केले, आत्महत्या केल्या, भयानक गोष्टी त्यांनी केल्या. परंतु ख्रिस्त येशूमध्ये जेव्हा देवाने आम्हाला एक नवी सुरुवात दिली, बायबल सांगते जुनं ते होऊन गेलं, पहा ते सर्व काही नवीन करत आहे. या 2026 वर्षामध्ये आम्ही एक निर्णय घेऊन आलेलो आहे की हे वर्ष आमच्यासाठी आशीर्वादाचं वर्ष आहे. बायबल सांगतं परमेश्वर तुमचा त्या ठिकाणी माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. मी तुम्हाला सांगतो आमच्या जीवनामध्ये आम्हाला घोषणा करायची आहे की जरी सैतान आमच्या जीवनामध्ये काही गोष्टींवर प्रभाव करेल, प्रवृत्त करेल की आमचे आशीर्वाद त्याने आमच्या जीवनामधून काढून घ्यावे, परंतु देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की आम्हाला त्याही परिस्थितीमध्ये घोषणा करत राहायचं आहे. प्रेज द लॉर्ड. घोषणा करणं म्हणजे काय? देवाची वचनं आपल्या मुखातून बोलणं आहे. प्रेज द लॉर्ड. रोज सकाळी उठल्यानंतर तुम्हाला असं नाही म्हणायचं अरे बाप रे अजून एक आव्हान आलं तर काय, तर म्हणायचं आहे सकाळी जेव्हा झोपेतून उठता, आम्ही जसं गीत गायलं ना, मंदिरात माझ्या प्रार्थनेला या हो येशू देवा. सकाळी उठून मी प्रार्थना करतो, सकाळी उठून मी स्तुती करतो, सकाळी उठून मी आराधना करतो, सकाळी उठून मी देवाचं वचन वाचतो. या सर्व गोष्टी जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा आपल्या मुखाने उठल्यानंतर म्हणा आजचा दिवस माझा आहे, आशीर्वादाचा आहे, आजचा दिवस आशीर्वादित आहे. आणि देवाचं वचन सांगतं की ते आशीर्वाद सर्व देवाने मला दिलेले आहे. प्रेज द लॉर्ड. किती लोक सकाळी उठल्या म्हणतात मी आशीर्वादित आहे. कोणीच म्हणत नसन. मी सांगतो तुम्हाला, मी रोज विषयी म्हणतो. एखादा दिवस तर म्हटलेच असेल ना, एखादा दिवस तर कोणी बी म्हणतं, 2 दिवस तर कोणी बी म्हणतं, आठवडाभर तर कोणी बी म्हणतं, आठवड्यानंतर तर म्हणतं अरे दीदी काय बोला. प्रेज द लॉर्ड. मी म्हणतो ना, मी जेव्हा सकाळी झोपेतून उठतो ना, मी देवा बापाला एकच म्हणतो किती चांगली तुझी दया आहे की नाक पुढ्यांमध्ये अजूनही श्वास आहे. प्रेज द लॉर्ड. भयानक स्थिती परिस्थिती आहे आमच्या जीवनामध्ये. आम्हाला क्षण काय होईल, एक क्षण काय होईल आम्हाला सांगता येत नाही. कमजोरी आहे, यातना आहे, विपत्ती आहे, सर्व गोष्टी आहे, आर्थिक तंगी आहे. त्याच्यानंतर आमच्या जीवनामध्ये आर्थिक गोष्टींमध्ये आम्ही त्या ठिकाणी हतबल झालेलो आहे. आमचे आरोग्य त्या ठिकाणी धोक्यात आहे. आमच्या जीवनामध्ये सर्व गोष्टी आहे. परंतु याही सर्व स्थितीमध्ये आम्ही घोषणा करतो ठीक आहे काही बी असू द्या, परंतु मी आशीर्वादित आहे. तर परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करेल. प्रेज द लॉर्ड. कारण हे वर्ष त्या ठिकाणी आशीर्वादाचं आहे. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो आमच्या जीवनामध्ये देवाचं पवित्र वचन सांगतं की आमच्या जीवनामध्ये आम्हाला घोषणा करावी लागेल. रोज सकाळी उठून त्या ठिकाणी आम्हाला देवाच्या उपस्थितीमध्ये चालावं लागेल. आणि जेव्हा दाविदाने स्तोत्र लिहिलं तर ते दाविदाने जेव्हा तो लिहित होता तेव्हा दाविद असं त्या ठिकाणी नाचत बागडत त्या ठिकाणी नव्हता हे परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, तर त्याने तसं नाही केलं. त्याने अतिशय गंभीर स्वरामध्ये त्या ठिकाणी लिहिलं. तो म्हणतो परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी देवाचं पवित्र वचन सांगतं की त्या ठिकाणी मेंढपाळ त्या ठिकाणी कोणाचा असतो? तुम्ही गाणं गातात ना, मेंढपाळ प्रभू मेंढरांचा, त्यावरी भाव माझ्या जीवाचा, म्हणतात ना. मग प्रभू मेंढपाळ कोणाचा असतो? मेंढरांचा असतो ना, बकऱ्यांचा बी असतो ना. बकऱ्या असतात का नाही? अरे मेंढराच्या कळपामध्ये बकऱ्या पाहिल्या का? पाहिल्या ना. बकऱ्या पाहिल्यात का नाही? मग मला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगा, मेंढ्या नेहमी जे मेंढर असतात ना ते कोणाच्या पाठीमागे चालतात नेहमी? हा. आणि बकऱ्या कुठे चालतात? बकऱ्या कुठे चालतात? बकऱ्या म्हणतात आम्ही आमच्या मनाची मालक, आमचा कोणी ना वाली. प्रेज द लॉर्ड. बकऱ्या कुठे चालतात? स्वतःच्या मनाप्रमाणे चालतात. इकडं जाईन तिकडं जाईन, इकडं तोंड मारीन तिकडं तोंड मारीन, हा पाला खाईन तो पाला खाईन. प्रेज द लॉर्ड. मेंढर काय करतात? मेंढर त्या ठिकाणी काय करतात? मेंढपाळाच्या पाठीमागे चालतात. याचा अर्थ नेहमी लक्षात ठेवा की मेंढपाळ नेहमी मेंढरांच्या पुढे असतो. प्रेज द लॉर्ड. मेंढपाळ नेहमी कुठे असतो? आम्ही कोण आहोत?
आम्ही मेंढरा आहोत. प्रभू आमचा कोण आहे? तो म्हणतो मी उत्तम मेंढपाळ आहे. प्रेज द लॉर्ड. तो म्हणतो माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात. आम्ही कोणाची वाणी ऐकतो? आमच्या प्रभूची वाणी ऐकतो. तो आमचा उत्तम मेंढपाळ आहे. आणि तो आमच्या कुठे आहे? कुठे आहे? प्रेज द लॉर्ड. मेंढपाळ नेहमी मेंढरांच्या पुढे असतो. कशासाठी? त्यांचं संरक्षण करण्यासाठी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सर्वजण माझ्या बरोबर आहे ना? तुम्ही जर अभ्यास केला ना मेंढपाळांचा अभ्यास जर तुम्ही केला ना, मला लय आवडतं अभ्यास करायला. मी आता फालतू गोष्टींकडे आता लक्ष देणं बंद केलंय. प्रेज द लॉर्ड. आधीच आपल्या डोक्यातला कचरा निघता जायना नाही, आणि अजून कचरा कशाला डोक्यात घालायचा? प्रेज द लॉर्ड. 100 प्रॉब्लेम लोक आमच्याकडे घेऊन येतात. पाळक साहेब असं झालं, पाळक साहेब तसं झालं. मी काय म्हणतो? प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणा आपल्या शेजाऱ्याला, प्रत्येक गोष्टीचं उत्तर फक्त प्रार्थना आहे. म्हणा फक्त प्रार्थना आहे, म्हणून प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जेव्हा एकमेकांना उत्साहित करता ना, तो भलं का किती दुःखी असू द्या, त्याच्या मनामध्ये एक वेगळी ऊर्जा संचारते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अशी ऊर्जा संचारते ना, त्याला असं वाटतच नाही त्या ठिकाणी काहीतरी करावं, काहीतरी नवीन आहे. कारण की देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने जर मनुष्य त्या ठिकाणी जगत असेल तर धार्मिकाचे आम्ही त्याचे लेकरं आहोत. जे आमचा अधिकार आमच्या पित्याचा आहे, तोच अधिकार आमचाही आहे. आणि जेव्हा त्या अधिकाराने आम्ही एखाद्याला विश करतो, त्याचं अंतःकरण बदलून जातं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जेव्हा देवाचं पवित्र वचन आम्ही त्या ठिकाणी वाचतो, तर या ठिकाणी आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे की मेंढरं नेहमी त्या ठिकाणी मान खाली घालून आपल्या मेंढपाळाच्या मागे चालतात. म्हणजे ते नम्र आहे ना. मान खाली घालून उभं राहणं म्हणजे काय आहे? घमंडाचं प्रतीक आहे का? घमंड आहे का तो? मग बकऱ्या कशा आहेत? बकऱ्या कशा आहेत? अरे सांगा ना. तुम्ही पाहिलं असेल ना, बकरी इकडे तिकडे काय करते? बकरी इकडे तिकडे जाते. बकरी हे चर्चला जाईल, त्या चर्चला जाईल, आमच्या चर्चला जाईल, इकडे जाईल, इकडचं घेईन, तिकडचं घेईन, हे झाडाचा पाला खाईन, त्या झाडाचा पाला खाईन. आणि सारं एकत्र केल्यानंतर बकरीला काय होतं? अजीर्ण होतं. तुम्ही जर 4 हॉटेलमध्ये गेले आणि ह्या हॉटेलचं थोडं खाल्लं, त्या हॉटेलचं थोडं खाल्लं, त्या हॉटेलचं थोडं खाल्लं, आणि संध्याकाळी काय होईल? पोट खराब होईल ना. प्रेज द लॉर्ड. सत्य परिस्थिती आहे का नाही? नाही बाई, मी थोडासा पिझ्झा खाऊन येते. पिझ्झा खाल्ल्यानंतर ती काय करते? कोल्ड कॉफी पिती. कोल्ड कॉफी पिल्यानंतर ती मसाल्याचे पदार्थ खाती. तिला चिकन टिक्का वगैरे ते आवडतं, मस्तपैकी ग्रेव्ही वगैरे घेऊन खाती. आणि खाल्ल्यानंतर ती म्हणती, बाई आता मला पोट भरलं बरं का. तेवढ्यात तिला गुलाबजामुन दिसतो, ती गुलाबजामुन मी खाते, है ना. सगळं खाते आणि सगळं खाल्ल्यानंतर ती म्हणते, बाई हे पोट दुखू राहिलं. त्रास होणार, अजीर्ण होणार, ऍसिडिटी होणार, मळमळ होणार, उलट्या होणार. काय होतं माहितीये का? देवाचं पवित्र वचन सांगतं, मेंढरं नेहमी मेंढपाळाच्या पाठीमागे चालतात, परंतु बकऱ्या ज्या आहेत ते इकडे तिकडे तोंड मारतात. प्रेज द लॉर्ड. आणि आम्हाला मेंढरं बनायसाठी देवाने निवडलंय ना. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, बकरी इकडे तिकडे त्या ठिकाणी काय करते? त्यांना घमंड असतं की आम्ही आमचा मार्ग स्वतः तयार करू. बरोबर ना? बकरीचं कसं राहतं? आम्ही आमचा मार्ग स्वतः तयार करू. परंतु देवाचं पवित्र वचन सांगतं, पण मेंढरू नेहमी त्या ठिकाणी समर्पणामध्ये, अधीनतेमध्ये चालणार असतं. प्रेज द लॉर्ड. त्याला माहिती आहे माझा मेंढपाळ मला त्या ठिकाणी चुकीच्या मार्गाने नेणार नाही. त्याला पूर्ण भरोसा आहे की जर त्याने आमच्या समोर चालण्याचा निर्णय घेतलेला आहे तर आमच्या संरक्षणाची जबाबदारी त्याची आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, या दिवसांमध्ये आम्हाला आमच्या देवाच्या अधीनतेमध्ये चालायचं आहे. मी तुम्हाला सांगतो, इकडचं तिकडचं आम्हाला मदत घेण्याची गरज नाहीये, कारण की परमेश्वर आमचा आश्रय आहे, तो आमचा दुर्ग आहे, तो आमचं लपण्याचं ठिकाण आहे. आणि जेव्हा आम्ही त्याच्या उपस्थितीमध्ये चालतो, तो निश्चय आमचं संरक्षण केल्याशिवाय राहत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर आमच्याकडून अपेक्षा काय करतो माहितीये का? नीतीने चालणं, आवडीने दया करणं, आणि देवासोबत नम्र भावाने चालणं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवबाप आमच्याकडून काय अपेक्षा करतो? नीतीने चालणं, धार्मिकतेमध्ये चालणं, आवडीनं दया करणं, बळजबरी नाही. कुणीतरी सांगितलं म्हणून दया करायची, तू म्हणला म्हणून माफ कर. आवडीनं, आवड आहे, आमची आवड आहे. प्रभू जवळ जेव्हा पापी लोक यायचे ना, प्रभू म्हणायचे, क्षमा केली तुला, तू जा, यापुढे पाप करू नको. वधस्तंभावर होता, ते लोक त्याला म्हणत होते, तू देवाचा पुत्र आहे ना, ये ना खाली ये. प्रभू म्हणतो, हे बापा यांना क्षमा कर, हे काय करतं यांना कळत नाही. आवडीनं दया केली,
त्याने आवडीनं दया केली, त्याच्या पीडेमध्ये सुद्धा त्याने, त्याच्या त्रासामध्ये सुद्धा आमच्यावर दया केली, म्हणून आज आम्ही इथं बसून त्याची स्तुती करतोय. प्रेज द लॉर्ड. आणि देवा समागम आहे, देवा सोबत, देवाच्या पाठीमागे नम्र भावाने चालणं, नम्रतेने. प्रभू कसंही असो पण तुझ्या उपस्थितीमध्ये नम्रता दे. प्रेज द लॉर्ड. यापेक्षा परमेश्वर आमच्याकडून काही मागत नाही. आणि जेव्हा अशा गोष्टींमध्ये आम्ही या विश्वासामध्ये जर चालत आहोत तर बायबल सांगतं तो आमचा मेंढपाळ आहे, आम्हाला काही ऊन पडणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग या वर्षामध्ये आम्हाला कुठे चालायचं आहे? देवाच्या मागे मागे चालायचं आहे. ते गाणं लय आवडतं मला. आय हॅव डिसाइडेड टू फॉलो जीसस, नो टर्निंग बॅक, नो टर्निंग बॅक. येशूच्या मागे मी चालणार, ना फिरणार, ना फिरणार. मागे नाही जायचं आहे आम्हाला. प्रेज द लॉर्ड. जर निश्चय केलेला आहे ना त्याच्या पाठीमागे चालण्याचा, तर जोपर्यंत या नाकपुड्यांमध्ये श्वास आहे, जोपर्यंत या शरीरामध्ये प्राण आहे, तोपर्यंत जिएंगे उसके लिए, मरेंगे भी उसके लिए. प्रेज द लॉर्ड. ते गाणं तुम्ही गाता का नाही? आम्ही तर गातच नाही ते गाणं, पण आम्ही एकांतामध्ये ते गाणं गातो. मिळो वा ना मिळो आम्हा अन्न पाणी, देवाच्या चिंतनी मग्न आम्ही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुछ मिले या ना मिले, प्रभु की स्तुती हो. प्रेज द लॉर्ड. आम्हाला त्याच्या पाऊल खुणांवर पाय ठेवून चालायचं आहे, म्हणजे आम्ही मार्ग चुकणार नाही. प्रेज द लॉर्ड. कोणाच्या पाऊल खुणांवर? मेंढपाळाच्या. प्रेज द लॉर्ड. ज्या मार्गाने तो चालत आहे ना, मेंढर नेहमी मेंढपाळाच्या पाऊल खुणांवर पाय ठेवून चालत राहता, म्हणून ते कधीही मार्ग चुकत नाही. प्रेज द लॉर्ड. सर्वांना समजतंय का? ओ समजतंय का? सर्वांना समजतंय का? जर तुम्ही मेंढपाळाच्या पाऊल खुणांवर पाय ठेवून जर चालाल तर मी तुम्हाला सांगतो तुम्ही मार्ग चुकणार नाही. आणि जर त्या ठिकाणी तुम्ही मार्ग चुकणार नाही तर सैतानही तुमचं काही करू शकत नाही. पण जर तुम्ही पाऊल खुणांवर पाय त्या ठिकाणी पाऊल नाही ठेवले तर मी तुम्हाला सांगतो सैतान फार तुम्हाला भयानक भटकून टाकीन बरं का यावेळेस. प्रेज द लॉर्ड. भले भले गिळले त्यांनी. प्रेज द लॉर्ड. तुम्ही म्हणाल कस काय गिळले? सिंह आहे ना तो. अरे नाही, तो बहुरूपी आहे. तो स्वर्गाच्या राज्याची कॉपी करतो. आमचा प्रभू कोण आहे? यहूदाचा बब्बर शेर आहे ना, यहूदाचा सिंह आहे ना तो काय करतो? गर्जना करतो, तर सगळं काही हादरून टाकतो. आणि हा काय करतो? गर्जना करतो, पण हा बोळका आहे. बोळका माहिती आहे तुम्हाला? दात पडलेले, त्याला दातच नाहीये, म्हणून तिथे लिहिलेलं आहे तो गिळावं म्हणून फिरत आहे, त्याला दातच नाहीये. प्रेज द लॉर्ड. आम्हाला जाणायचं आहे या गोष्टी. बायबल वाचताना तर मस्तपैकी पेन्सिल घेऊन त्या ठिकाणी वाचत जा. पेन्सिल घेऊन बसायचं बायबल वाचताना. अपवाद आहे, अनेक लोक ते वाचत नाही, पण ठीक आहे, येणारे या दिवसांपासून ते वाचतील. आमेन. जे वाचत नाही आतापर्यंत, ज्यांनी बायबल वाचलं नाही, आजपासून बायबल वाचायला सुरुवात करा. काही हरकत नाही, देवबाप तुमच्यावर प्रेम करतो. हालेलुया. समजतंय का? अहो समजतंय का तुम्हाला? सैतानाला तुम्हाला काय करायचं आहे? तुमच्या आशीर्वादापासून काय करायचं आहे? भटकवायचं आहे. म्हणून तो देवाचं वचन काय सांगतं? हे कापणीचं वर्ष आहे, म्हणून त्या ठिकाणी लिहिलेलं आहे तुम्ही आपल्यासाठी धार्मिकतेची पेरणी करा, म्हणजे प्रेमाची कापणी करा. प्रेज द लॉर्ड. मग धार्मिकतेची पेरणी करा, कापणी तर करायची आहे ना. प्रेज द लॉर्ड. लोकांना देवाचं प्रेम त्या ठिकाणी दाखवणं गरजेचं आहे का नाही? आता जेव्हा देवाचं वचन सांगतं, जेव्हा मेंढपाळ पुढे असतो तेव्हा तो काय करतो? मेंढरांचं संरक्षण करतो. आणि या वर्षांमध्ये प्रभू तुमचं संरक्षण करेल. शेजाऱ्याला सांगा ना, प्रभू तुमचं संरक्षण करतोय. म्हणा या वर्षामध्ये प्रभू तुमचं संरक्षण करेल. हालेलुया. आम्हाला रिलॅक्स राहायचंय बरं का. मी तुम्हाला सांगतो, शिष्य तारबात होते. शिष्य कुठे होते? तारबात होते. प्रभू कुठे होता? डोंगरावर प्रार्थना करत होता. आणि इकडं वादळ आलं. समुद्रावरती वादळ सुटले, नाव माझी डगमगडवली. प्रेज द लॉर्ड. आता ते वादळ त्या ठिकाणी आणि तिथे लिहिलेलं आहे, हे वल्ली मारून मारून एवढे दमले काही यांना समजायला नाही, कारण की वारा जो आहे तो तोंडचा होता. तोंडचा म्हणजे समोरून वारा होता. तुम्ही कधी त्या ठिकाणी गाडीवर चालले का? गाडीवर चालले एकदम तुफान चालू आहे आणि ते वारा जो आहे तुम्हाला पाठीमागे लोटतो. झालंय ना? कधी मध्ये तर झाला असेल ना. प्रेज द लॉर्ड. आणि हे समुद्रामध्ये होते, तारबात होते, हे वल्ली मारून मारून हे सर्व प्रयत्न करून दमले. आणि त्या ठिकाणी प्रभू येशू त्या ठिकाणी काय झाला? पाण्यावरून त्या ठिकाणी चालत आला. आणि तिथे लिहिलेलं आहे तो त्यांच्यापासून पुढे जाऊ इच्छित होता. काय लिहिलेलं आहे? लक्ष द्या. तो त्यांच्यापासून पुढे जाऊ इच्छित होता. कधी कधी असं होतं ना, आम्ही एखाद्या समस्येमध्ये असतो आणि प्रभू भलतच काहीतरी काम करत असतो. प्रेज द लॉर्ड.
आणि शिष्य समस्येमध्ये आहे ना, तर प्रभूने कुठं जायला पाहिजे? शिष्यांकडे जायला पाहिजे ना. वादळाला शांत करण्या धावरे, पण प्रभू कुठे चालला? पुढे चालला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. लक्ष द्यावर का, हे फार म्हणजे इंटरेस्टिंग आहे. मला खूप आवडते या गोष्टी, कारण की मी स्वतःला इमॅजिन करतो माझ्या जीवनात एखादी समस्या आहे, प्रभू माझ्या समस्या, मी म्हणतो प्रभू ही समस्या प्रभू सोडव ना, प्रभू तू सोडव ना याच्यातून, आणि प्रभू दुसरंच काहीतरी करतोय. आणि मी म्हणतो प्रभू तू ऐकतोय ना, प्रभू तू पिता आहे ना. प्रेज द लॉर्ड. प्रभू काहीतरी वेगळंच करतोय. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तसंच समस्या जेथे आहे तिथे त्या ठिकाणी प्रभू न थांबता पुढे चाललेला आहे. आता वाचवण्याची गरज त्या ठिकाणी येथे आहे, तारवामध्ये आहे, तिथे जाऊन प्रभूने वाचवायला पाहिजे, पण प्रभू तिथं न थांबता पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, हेच तर शिष्यांना समजत नव्हतं. वारा कुठला होता? तोंडचा होता. वारा कुठला होता? समस्या कुठून आली होती? आणि प्रभू कुठं चालला होता माहितीये का? त्या वाऱ्यासमोर उभा राहिला. म्हणजे तुम्ही तारवामध्ये माग आहे आणि तुमचं संरक्षण करता, तुमचा निर्माण करता, त्या तारवाच्या पुढे जाऊन त्या वाऱ्याला थांबवत आहे, त्याला आज्ञा करताय, शांत राहा, माझे लेकरं आहेत. हालेलुया. मग प्रभू माझा मेंढपाळ आहे, आमचं संरक्षण करण्यासाठी तो कुठं राहतो? कुठं राहतो? समस्या किती बी मोठी असू द्या, समस्येच्या समोर प्रभू उभा आहे आणि त्याच्या पाठीमागे तुम्ही आहात. हालेलुया. अहो समजतंय का? समजतंय का? येशू वाऱ्याला थांबवण्यासाठी पुढे जात होता. आज आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्हाला वाटतं काही होत नाहीये, हिम्मत सोडू नका, कारण की तुमचा परमेश्वर तुमच्या पुढे उभा आहे. हालेलुया. तो तुमचं संरक्षण करतो. करतो का नाही? तुम्ही जर बायबल मध्ये वाचलं तर त्या ठिकाणी एक गोष्ट आम्हाला पाहायला मिळते की जेव्हा योसेफ आपल्या वडिलांना भेटला, योसेफाचे वडील कोण होते? योसेफाचे वडील कोण होते? इसाक होते का? कोण होते? याकोब. जेव्हा योसेफ आपल्या बापाला भेटला तेव्हा तो म्हणाला की जेव्हा फारो समोर तुम्ही उभा राहाल तर त्यांना सांगा, आमचा धंदा जो आहे ना, आमचे कामधंदे काय आहे? मेंढरं सांभाळायचं, आम्ही मेंढपाळा. प्रेज द लॉर्ड. या मेंढपाळाला बायबल मध्ये लई चांगलं स्थान दिलेलं आहे बरं का. दावीद कोण होता? राजा बनण्या अगोदर कोण होता? मेंढपाळ होता. मोशे त्या ठिकाणी कोण होता? अरे मोशेकडे त्या राजपद होतं, तो वारस होता. फारो नंतर जर कोणी त्या ठिकाणी मिस्राचा राजा बनणार होता तर तो मोशे होता. परंतु देवाने त्याला तिथून काढलं आणि तो काय करतो? इथ्रो कोण होता? त्याचा सासरा होता. त्या सासऱ्याचे कोण होते? मेंढर होते. आणि ते शेरड मेंढर सांभाळण्यासाठी मोशे कुठं चालला होता? त्या अरण्यामध्ये त्या शेरडा मेंढरांच्या मागे होता. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगू इच्छितो. जेव्हा मोशे त्या शेरडा मेंढरांच्या मागे होता, मेंढरांना सांभाळत होता, तेव्हा परमेश्वराची दृष्टी त्याच्यावर गेली आणि प्रभूने म्हटलं की मी माझ्या स्वतःला या मोशेमध्ये पाहतो, कारण की हा योग्य आहे आणि याच्यामध्ये इस्रायलाचा नेता होण्याची कॅपॅसिटी आहे. प्रेज द लॉर्ड. क्षमता आहे. तुम्हाला माहित आहे, परमेश्वर तुमच्यामध्ये स्वतःला बघतो. म्हणा, परमेश्वर माझ्यामध्ये स्वतःला बघतो. मग किती चांगली गोष्ट आहे ना. तुमच्यामध्ये कोणाला बघतो देवा? तुमच्यामध्ये कोणाला बघतो? प्रेज द लॉर्ड. पण माझ्यामध्ये देवाला कोण दिसतो माहितीये का? माझ्यामध्ये तर मीच दिसतो. प्रेज द लॉर्ड. आमच्यामध्ये जर मी तुम्हाला सांगतो, जर देवापणे आमचं सिटी स्कॅन केलं ना, मोबाईल बंद करून ठेवा, स्विच ऑफ करा. काय आपलं आज इंटरेस्टिंग दिवस आहे, आम्ही तर डायरेक्ट सायलेंट करून टाकले. ब्लॉक. डोंट डिस्टर्ब मी, डू नॉट डिस्टर्ब, बिकॉज आय एम इन गॉड्स प्रेझेन्स. मी देवाच्या उपस्थितीमध्ये आहे, कोणी मला डिस्टर्ब करू नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमच्या मनामध्ये आमचं जर सिटी स्कॅन केलं ना, तर आमच्या मनामध्ये देव बाबा आमचे स्कॅन करतो तेव्हा मनामध्ये काय दिसतं? कालचा एपिसोड राहिला होता, आज पाहून घे. कालचा एपिसोड.
आम्हाला मॅच खूप आवडते. आम्ही काय करतो माहितीये का, आमची जर मॅच चुकली ना आम्ही हायलाइट पाहूनच घेऊ. भलं का काल इंटरेस्टिंग पाहिलेलं असते तरी बी आज पाहायची इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं की आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे की मोशेच्या आतमध्ये देवाने स्वतःला पाहिलं तसंच परमेश्वर आमच्यामध्ये त्याला पाहतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो, दावीद जर एखादा लीडर आहे ना त्याच्या अगोदर तो एक मेंढपाळ आहे. मोशे सुद्धा त्या ठिकाणी फारोच्या घराण्यामध्ये राजपालाचा वारसदार होता, परंतु देवाने त्याला तिथून काढलं आणि त्या ठिकाणी त्याला झुडपात जेव्हा दर्शन दिलं देवापाने, जेव्हा त्या जळत्या झुडपामधून दर्शन दिलं तेव्हा त्या ठिकाणी मोशे मेंढर चारीत होता. प्रेज द लॉर्ड. या जुन्या करारामध्ये आणि नव्या करारामध्ये मेंढपाळांना लई प्राधान्य दिलेलं आहे. हे मेंढपाळ, हे मेंढर सांभाळणं बायबलमध्ये लिहिलेलं आहे. या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्हाला सांभाळणं, आम्हाला जाणणं गरजेचं आहे की परमेश्वर या ठिकाणी आम्हाला काय सांगत आहे की जेव्हा तुम्ही दोन्ही करारामध्ये मेंढपाळाविषयी वाचता तेव्हा त्याविषयी आम्हाला एक गोष्ट पाहायला मिळते, मेंढपाळ नेहमी सोबत राहतो. मेंढपाळ मेंढरांना सोडून जातो का? मेंढपाळ सोडून जातच नाही. म्हणून बायबलमध्ये प्रभू येशूने म्हटलेलं आहे, मी तुम्हाला कदापि सोडणार नाही, कदापि टाकणार नाही. पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व काळ सर्व वेळ मी तुमच्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणा, देवबाप आमच्या बरोबर आहे. आपल्या शेजाऱ्याला सांगा, देवबाप आपल्या बरोबर आहे. म्हणा, येशू आपल्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. आम्हाला हे जाणायचंय. हो, देवबाप आमची काळजी वाहणारा परमेश्वर आहे. मी तुम्हाला सांगतो, मेंढपाळ लक्ष ठेवतो. मी तुम्हाला सांगतो, जंगली जनावर येतील माझ्या मेंढरांना घेऊन जातील. म्हणून मेंढपाळ जो आहे तो निरंतर आपल्या मेंढरांकडे लक्ष देत राहतो, इकडे तिकडे पाहत राहतो. म्हणून तुम्ही जर बायबलमध्ये वाचलं तर तुम्हाला बायबलमध्ये वाचल्यानंतर कळेल की जेव्हा शाऊल त्या ठिकाणी गल्ल्याताचं वर्णन दावीदासमोर करत होता तेव्हा दावीदाने त्याला सांगितलं, मी मेंढर चारीत असता रानातून जंगलातून सिंह आला, त्याने माझं मेंढर धरलं, मी जाऊन त्याचा जबडा फाडून टाकला. सिंह फाडला तुम्ही? अरे बिबट्याने धुमाकूळ घातला तर आमची त्या ठिकाणी आम्ही जाम होऊन जातो. इकडं बिबट्या दिसला, तिकडं बिबट्या दिसल्या, नुसते बिबटे दिसत राहिले. प्रेज द लॉर्ड. बिबट्याची दहशत एवढी तर विचार कर, त्याच्या समोर तो सिंह होता, बिबट्या सिंहासमोर काहीच नाही बरं का. आणि तो जुन्या काळातला बिबट्या नव्हता, तो जुन्या काळातला आत्ताचा सिंह नव्हता. आत्ताचे सिंह खूप ओशीत दिसते, पण तेव्हाचा सिंह चांगला खात्यापित्या घरचा असेल ना. प्रेज द लॉर्ड. त्याचं त्याने जबडा फाडला म्हणजे सोपी गोष्ट आहे का? अरे कुठून एवढं बळ? एवढंच नाही तर तो म्हणतो, आज की एकदा रानातून अस्वल आलं, त्याने माझं त्या ठिकाणी धरलं. आता तुम्ही अस्वलाला कधी मिठी मारली का? अरे मारली का? ते जुने लोक नाही यायचे का? ते नाही का ते अस्वलाच्या तोंडामध्ये ते काहीतरी टाकायचे ते ते तावीज का ताईत वगैरे राहायचं, ते ठुकायचं आणि लगेच ते लहान लेकराच्या गळ्यात घालायचे. अरे माहित असेल ना आमच्या इथे बी यायचे ते. पण आम्ही त्यांना आहे ना एखादं 5 रुपये देऊन 10 रुपये देऊन आहे ना, सुनील काका जे देवाचे दास होते ना, प्रभूमध्ये विसावा पावले, तर त्यांचं एक त्या अस्वलाला आलिंगन मारताना एक फोटो आहे आमच्याकडे. आहे आम्ही पण तिथे असे त्या अश्वालाजवळ उभे असे लांबूनच एकदम दहशत. आता त्या तोंडच एवढं मोठं असल्यावर तर भीतीने वाटणार तर मग काय. आणि आता हे आजच्या जमान्याचे, त्या जमान्यातले काय अस्वल असते. प्रेज द लॉर्ड. त्याला सुद्धा त्याने मारलं. विचार करा ना, मेंढपाळ नेहमी मेंढरांचं रक्षण करतो, त्याच प्रकारे परमेश्वर तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुमचं रक्षण करेल. हालेलुया. या वर्षामध्ये तो तुम्हाला कोणत्याही गोष्टींमध्ये तुमचं नुकसान होऊ देणार नाही, कारण की तो आमच्या सोबत राहतो. कारण की देवाचं पवित्र वचन आमच्या जीवनामध्ये त्याने या प्रकारे दिलेलं आहे की आम्ही त्याच्याबरोबर विश्वासयोग्य राहावं. जर तुम्ही उत्पत्तीचं पुस्तक जर काढलं ना, ते उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 48वा अध्याय आहे. आणि या 48व्या अध्यायामध्ये जेव्हा त्या ठिकाणी या पिढीविषयी त्या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतं. काढा बरं उत्पत्ती याचा 48वा अध्याय. बरं सर्वांना समजतंय ना? सर्वांना पाठीमागेपर्यंत सर्वांना समजत आहे ना? काही अवघडच नाही चालले ना? अवघड होतंय का? सगळं असं ओळखीच वाटतंय ना? प्रेज द लॉर्ड. आणि नाही समजलं तरी बी विचारा बरं का.
48वा अध्याय जर काढला तर त्याच्या 15व्या आणि 16व्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे माहित आहे का? त्याने योसेफास आशीर्वाद देऊन म्हटले, ज्या देवा सन्मुख माझे वडील अब्राहम व इसाक चालले आणि माझ्या जन्मापासून आजवर ज्या देवाने माझे पालन केले, ज्या दूताने मला सर्व अपदातून रक्षिले, म्हणजे अनिष्टांतून, संकटातून, तो या मुलांचे अभिष्ट करो. कोणाचे? एफ्राईम आणि मनश्शे. एफ्राईम आणि मनश्शे कोणाचे लेकर होते? योसेफाचे होते. प्रेज द लॉर्ड. आणि याच्या ठिकाणी लिहिलेलं आहे की परमेश्वर यांचा अभिष्ट करो, यांना आशीर्वादित करो, माझे नाव माझे पूर्वज अब्राहम व इसाक यांचे नाव हे चालवीत आणि यांची वाढ होऊन पृथ्वीच्या मध्यभागी यांचा मोठा समुदाय होवो. प्रेज द लॉर्ड. इथं लिहिलेलं आहे पालन केलं. जर हिंदीच्या बायबल मध्ये लिहिलेलं आहे ना, तर तिथे लिहिलेलं आहे अब तक यहोवा हमारा चरवाहा बनके रहा. प्रेज द लॉर्ड. दादा हिंदीचं बायबल आहे तुमच्याकडे, काय त्याच्यामध्ये 15व वचन? हाँ हाँ, मेरे बाप दादे अब्राहम और इसहाक के लिए वही परमेश्वर मेरे जन्म से लेकर आज के दिन तक मेरा चरवाहा बना है. हाँ, मेरे जन्म से लेकर आज तक मेरा चरवाहा. चरवाहा म्हणजे काय? मेंढपाळ म्हणून राहिलेला आहे. हो, प्रेज द लॉर्ड. जन्मापासून तर आतापर्यंत विचार करा, इथं 3 पिढ्या आहेत. याकोब, त्याचा पुत्र योसेफ आणि त्याचे लेकरं एफ्राईम आणि मनश्शे. विचार करा, अजून 2 ऍड करतो. तो म्हणतो माझ्या बापापासून, माझ्या आज्यापासून, म्हणजे अब्राहम आणि इसाक यांच्यापासून तर देवाने आतापर्यंत माझा मेंढपाळ म्हणून माझं पालन पोषण केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 3 पिढ्यांचे आशीर्वाद. ज्या देवाने माझं पालन पोषण केलं, जो देव माझा मेंढपाळ बनलेला आहे, तो तुमचाही मेंढपाळ बनेल आणि तो तुमचंही पालन पोषण करेल. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, अब्राहमाचे आशीर्वाद त्या लोकांना देवाने दिलेले आहे ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला आपला उद्धारकर्ता, मुक्तीदाता म्हणून स्वीकारलेला आहे. आज तेच आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये, आमच्या लेकरांसाठी, आमच्या घरासाठी, आमच्या मंडळीसाठी देवबापाने ख्रिस्त येशूच्या नावामध्ये देऊन टाकलेले आहे आणि तो आमचं या दिवसांमध्ये पालन पोषण करेल. हालेलुया, हालेलुया. समजतंय का? प्रेज द लॉर्ड. आम्हाला या दिवसांमध्ये विश्वास योग्य राहायचा आहे. मी तुम्हाला सांगतो, प्रभू आम्हाला कधीच सोडणार नाही. तो आमचं कधीच नुकसान होऊ देणार नाही. परिस्थिती, समस्या कशी बी असू द्या, आम्हाला जगिक गोष्टींची मदत घ्यायची गरज नाहीये. प्रेज द लॉर्ड. जगिक गोष्टींची मदत घ्यायची गरज आहे का आम्हाला? आहे का? नाही. तर या वर्षामध्ये आम्हाला जर आशीर्वादित व्हायचं आहे तर सर्वात प्रथम कोणतीही गोष्ट असू द्या, आपल्या देवाची मदत घ्या. प्रेज द लॉर्ड. स्तोत्रकर्ता म्हणतो, मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली, त्याने मागे वळून माझा धावा ऐकला. प्रेज द लॉर्ड. त्याने माझ्या प्रार्थनेला उत्तर दिलं. परमेश्वर आमच्या जीवनामध्ये उत्तर देण्याकरता तयार आहे. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये जर तो आमचा मेंढपाळ आहे तर तो आम्हाला कधीही लज्जित होऊ देणार नाही. मी तुम्हाला सांगतो, देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं, तो आमचा मेंढपाळ आहे, आम्हाला काहीच त्या ठिकाणी कमी पडणार नाही. जेव्हा तो आमच्या पुढे चालतो, तो मार्ग तयार करतो. कशासाठी? की आमच्या जीवनामध्ये आम्ही आशीर्वादित व्हावं, आम्हाला कोणत्याही चांगल्या गोष्टींची वाण पडू नये म्हणून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमची चिंता त्या ठिकाणी आम्हाला देवावर टाकायची आहे. मी तुम्हाला सांगतो, जर मेंढपाळ आमच्या पुढे चाललेला आहे तर आम्हाला टेन्शन घ्यायची गरज आहे का? कशाची टेन्शन घ्यायची आहे का? आता तुम्ही जर त्या ठिकाणी मेंढपाळ पुढे चाललाय आहे ना, आणि मेंढपाळ मागे चालले आणि दोन मेंढर गप्पा मारत राहिले. अरे, आपला मेंढपाळ आपल्यासाठी किती काम करतो. आपण काय करू माहितीये का? आपण एखादा बिझनेस टाकू आणि आपल्या मेंढपाळाची काळजी घ्यायला पाहिजे का नाही? हा ना यार, त्याला आर्थिक सपोर्ट तर करावा लागेल ना. दोघांच्या गप्पा चालल्या, पाठी मागून 3रं मेंढर म्हणतो, हे असं नका करू. आपण काय करू माहितीये का? काहीतरी वेगळं करू. असे गप्पा मारतात का मेंढर टेन्शन घेते का? हा, मेंढर टेन्शन घेतात का? खायचं टेन्शन आहे त्यांना, पाणी प्यायचं टेन्शन आहे का? ऐका नाही, त्यांना माहितीये, अरे त्यांचा मेंढपाळ त्यांच्या साऱ्या गोष्टी पाहतो. प्रेज द लॉर्ड. त्यांचा मेंढपाळ त्यांच्या साऱ्या गोष्टींची काय करतो? काळजी करतो. देवाचं पवित्र वचन सांगतं, आमच्या जीवनामध्ये आम्हाला काही उणं पडणार नाही. तो आमचा मार्ग तयार करतो. तर आम्हाला फक्त त्याच्या पाठीमागे काय करायचं आहे? चालायचं आहे.
म्हणून बायबल मध्ये लिहिलेलं आहे, जितक्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले, त्यांची मुखे कधी लाजेनी काळवंडली नाही. जर आम्ही मेंढपाळाच्या पाठीमागे चालतो, आम्ही जर त्याच्यावर भरोसा ठेवून चालतो, तर आमचे चेहरे नेहमी टवटवीत दिसतील. म्हणा, मेंढपाळावर भरोसा ठेवणाऱ्या लोकांचे चेहरे नेहमी टवटवीत दिसतात. प्रेज द लॉर्ड. टवटवीतपणा म्हणा कशाला म्हणतात बरं? टवटवीतपणा प्रसन्न वाटतं एकदा. प्रेज द लॉर्ड. नाही तर आमचे डोळे पाहिलं का कोणी, बाई तर डोळ्याखाली लई काळं झाले. क्रीम सांगू का तुला एखादी? सत्य परिस्थिती आहे का नाही? काय नाही तर आमचे चेहरे बी असे असतात ना, रस्त्याने जाणारा येणारा अनोळखी माणूस, भाऊ का टेन्शन मध्ये का? प्रेज द लॉर्ड. अरे लोकांनी उलट आम्हाला म्हणायला पाहिजे, लय आनंदी दिसताय, काय भानगडे? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आमचे चेहरे असे सुस्त नाही पाहिजे. तुम्हाला माहित आहे ना, त्या चिकन खाता सर्वजण. तुम्ही चिकन आणायला गेल्यानंतर त्या कोंबड्या कशा राहत्या? अरे त्यांना असं उचलून असं रस्त्यावर बी चाललं ते चालत नाही, ती एकच ठिकाणी बसलेलं राहत. प्रेज द लॉर्ड. पण तीच एखादी गावरान कोंबडी जर तुम्ही धरली आणि तिला जर तुम्ही सोडलं, तर ती तुमच्या हातात बी येत नाही लवकर. प्रेज द लॉर्ड. म्हणजे तिला एक्साइटमेंटच एवढी असते, कुठं पळून कुठं नाही. आणि ह्या कोंबड्या ज्या असतात ना, या बॉयलर कोंबड्या, ते म्हणते यार या का परचं काय करायचं करा, तुमचं पोट भरलं तर आम्हाला समाधान. तुम्ही म्हणाला पाळ कुठले उदाहरण आणून राहिला? अरे मी काहीच नाही आणत, जे देवबापाचा आत्मा जसं चालवत आहे तसं. प्रेज द लॉर्ड. है ना? हसत राहा. आपल्या शेजाऱ्याला सांगा असंच हसत राहा. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला नेहमी टवटवीत राहायचं आहे. अरे आमच्या देवाने आम्हाला आमच्या पिढ्यांना आशीर्वादित केलेला आहे. कशाला आशीर्वादित केलेला आहे? मी तुम्हाला सांगतो, आमचा प्रभू तोच आहे जो आम्हाला कधी लज्जित होऊ देत नाही. तो आमच्या सर्वांच्या सोबत राहतो, आणि जेव्हा तो आमच्या सोबत राहतो तेव्हाच वचन सांगतं की तो आमचा आतापर्यंत मेंढपाळ झालेला आहे, याही पुढे तो आमचा मेंढपाळ आहे. फक्त आम्हाला काय करायचंय? त्याला समर्पण करायचं आहे, म्हणजे पूर्ण भरोसा त्याच्यावर ठेवायचा आहे. प्रेज द लॉर्ड. काय करायचं आहे? पूर्ण भरोसा देवावर सोडायचा आहे. आणि जेव्हा पूर्ण भरोसा आम्ही त्याच्यावर सोडतो, मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये परमेश्वर आम्हाला उंच करतो. आम्हाला हट्ट नाही करायचा बरं का देवाला. हट्ट नाही करायचा आहे. बायबल मध्ये लिहिलेलं आहे, हट्ट आहे ना मूर्ती पूजे समान आहे. हट्टीवादपणा कशा समान आहे? मूर्तीपूजे समान आहे. हट्ट मूर्तीपूजे समान आहे. लेकरं नाही का आई बापाजवळ, हे मम्मी मला ते पाहिजे बरं का, तू पप्पाला सांग, मी नाही बोलणार, तू काही कर तिकडं, नाही मी घर सोडून जाईल. ती मम्मी माहिती यार वाळा नको रे, ती जाते बिचारा बापाकडे जाते. हो ऐका ना, त्या बरोबर का तुम्ही दिलं नाही तर मी तुमच्या बोलणार नाही. बाप बिचारा काय करेल. प्रेज द लॉर्ड. है ना? एक वडील, मी आणि माझी मम्मी त्या ठिकाणी बसलो होतो, आमच्या संग गप्पा मारतो, कोणाचं दुःख सांगत होते. आणि ते पोरग त्या ठिकाणी मित्राची गाडी पाहिली त्याने, त्याच्या मित्राने त्या ठिकाणी काय केलं, काय कोणते कुठाने केले, गाडी घेतली, 4 व्हीलर घेतली, आणि 4 व्हीलर घेतल्यानंतर त्या पोराने ती गाडी पाहिली, घरी येऊन त्या आईला म्हटलं, हे मम्मी मला 22 लाखाची गाडी घ्यायची. अरे बापरे. त्याचा बाप म्हणे, अरे तू कमवतो का म्हणे, तुला कमवायची अक्कल नाही, तू 22 लाखाची, तुला जे करायचं ते कर म्हणे, मी तुला गाडीच घेऊन देत नाही. पोरग घर सोडून गेलं ना, एवढंसं लेकरू घेऊन. घरच्यांना टेन्शन, काय करतं काय जीव अडकतो ना. प्रेज द लॉर्ड. हे हट्टीवादपणा जो आहे ना, तो मूर्तीपूजे समान आहे. मी तुम्हाला सांगतो, लेकरं त्या ठिकाणी हट्ट कोणाकडे करतात? आम्ही बी हट्ट करतो, आम्ही देवाकडे हट्ट करतो, आणि त्या ठिकाणी आपल्या आई वडिलांकडे हट्ट करतो. परंतु मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, कधी कधी आई वडील जे आहे ना, ते आम्हाला काही गोष्टी देत नाही. प्रेज द लॉर्ड. काही आम्हाला सवय असते, मला तर सवय आहे बाबा, मी जर तुमच्या हातामध्ये एखादी गोष्ट पाहिली तर मी घरी जाऊन माझ्या आईला भांडतो, हे मम्मी मला ती पाहिजे बरं का. नाही खरंय ना, असंच जीवन जगलोय मी. एखाद्याकडे जर एखादी गोष्ट पाहिली आणि मी ती पाहिल्यानंतर ती माझ्या डोक्यात बसली, तर मी ती गोष्ट घेण्यासाठी तनतन करणारच.
प्रेज द लॉर्ड. मग घरामध्ये भांडणं होऊ, वाद होऊ, नाही तर कोणाचा बळी जाऊ, फरक पडत नाही. वाटोळं जरी झालं तरी मी माझाच हट्ट पुरा करीन. असे लेकरं या जगामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ह्या हट्टीवादपणामुळे काय होतं माहितीये का? नुकसान होतं. प्रेज द लॉर्ड. आमची एक फॅमिली फ्रेंड आहे. त्यांच्या पोरांनी बापाला म्हटलं, पप्पा शिस्तीत सांगतो, मला गाडी घ्यायची. आता लाडकं लेकरू आहे ना, बिचारा बाप मजुरी करणारा. काय करणारा? मजुरी करणारा. स्पोर्ट बाईक पाहिली त्यानं, स्पोर्ट बाईक R15 बुलेट. पप्पा मला गाडी पाहिजे. बाप बिचारा, अरे बाळा नाही पैसे, काही करा तिकडं, गाडी लागती. पोराने काय केलं, बिचारा बापाने त्याच्याकडे जी दुसरी जुनी गाडी होती ती विकली, डाऊन पेमेंट भरलं, पोराला गाडी घेऊन दिली आणि पोरगा मस्त पैकी स्टाईल मारून राहिलं. स्टाईल मारता मारता त्याने त्याच्या मित्राला सोबत घेतलं. मित्र त्या ठिकाणी दोघे विश्वासणारेच होते. मित्र त्यांचा त्या पोराचा मित्र जो होता ना, तो यांच्या या दादा ज्याच्या वडिलांनी घेतली त्यांच्या वडिलांचा एकाच चर्च मध्ये जाणारे होते, चांगले सोबतचे होते. पोराला म्हटलं, चल नवीन गाडी घेतली, चल आपण हे करू, चक्कर मारून येऊ. आणि त्या ठिकाणी पेट्रोल पंपावर जसा पेट्रोल भरलं, पेट्रोल पंपावरून जसा बाहेर निघाला, पाठीमागून गाडी आली, असे दाबले. हे तर वाचलं, पण ते दुसरं निघून गेलं. एकुलतं एक होतं. हट्ट जीव सुद्धा घेऊन टाकतो. प्रेज द लॉर्ड. बायबल म्हणून उगच नाही म्हणत हट्ट मूर्तीपूजे समान आहे, हट्टीवादपणा. आज अनेक लेकरांनी हट्ट करून, आज अनेक लोकांनी हट्ट करून त्या ठिकाणी आपल्या मनाच्या इच्छा पुरवल्या आणि त्यामुळे आपला नाश करून घेतला. जे की देवाचं पवित्र वचन सांगतं, देवाकडे आम्हाला देण्यासाठी उत्तम आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, आजही आम्ही आमच्या हट्टाला बायबल मध्ये लिहिलंय, जो फटकून राहतो तो स्वतःची इच्छा पुरवू पाहतो. आणि या इच्छा पुरवण्यामध्ये काय लिहिलेलं आहे? लोकांना वाटतं की आमच्या सारखं कोणी नाही, आम्हाला कोणी पाहत नाही, सर्व गोष्टी देवा जाणणार आहे. मी तुम्हाला सांगतो, या गोष्टींच्या शेवटात मृत्यूपद आहे. ह्या तुमचा नाश करणारे आहे. तुमच्या जीवनामध्ये सर्वस्व हिरावून घेणारे आहे. तुमचा आनंद, तुमची शांती, तुमच्या जीवनातली भरभराट, सर्व गोष्टी या हट्टामुळे निघून जातात. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. आम्हाला या हट्टीवादापासून त्या ठिकाणी निघायचं आहे. आम्हाला प्रार्थना करायची आहे. जेव्हा आम्ही प्रार्थना करू, देवाचं पवित्र वचन सांगतं की परमेश्वर त्याच्या वेळेला सर्व गोष्टींचा वेळेवर पुरवठा करील. He has made everything beautiful in his time. हे बायबल सांगतं. प्रेज द लॉर्ड. आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही बायबल वाचता, पवित्र शास्त्र बायबल मध्ये जेव्हा तुम्ही वाचता, देवाचं पवित्र वचन सांगतं, उपदेशक 3 मध्ये लिहिलेलं आहे का परमेश्वर त्याच्या वेळेला सर्व काही जे आहे ते चांगलं करील. प्रेज द लॉर्ड. सर्व काही नवीन करतो. आमचा परमेश्वर सर्व काही नवीन करणारा परमेश्वर आहे. काय तुम्ही त्याच्यावर विश्वास करता का? हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला देवाची इच्छा त्या ठिकाणी पुरवायची आहे. त्याला विचारायची, प्रभू माझ्या जीवनाविषयी तुझी इच्छा काय आहे मला सांग. मी तुम्हाला सांगतो, हट्ट करू नका. देवाची इच्छा आपल्या जीवनामध्ये पूर्ण होऊ द्या. कारण की आमचा प्रभू उत्तम मेंढपाळ आहे. तो आमची काळजी वाहतो. उत्तमातल्या उत्तम गोष्टी देणारा तो परमेश्वर आहे. तुम्हाला माहिती आहे, अब्रामाला इसाक मागितला ना, उगाच नाही मागितला. त्याने अगोदरच त्या ठिकाणी त्या झुडपामध्ये जो येडका त्या ठिकाणी होता ना, तो अगोदरच तिथं त्याने व्यवस्था केली होती. तो पाहत होता अब्राम माझ्यावर किती प्रेम करतो. कधी कधी देवा तुमच्या जीवनामध्ये एखादी गोष्ट पाठवतो, याचा अर्थ असा नाही का देवापानेच पाठवलं. पुष्कळ लोक या प्रकारे म्हणतात, आणि देवा तू कायला पाठवलं मग, आणि तुला कळत नव्हतं का, आणि तू आगोळत झालं ना, आणि कशाला मला एवढा जीव लावायला लावला, आणि कशाला हे करायला लावलं, आणि गेला सोडून, आता मी मरतोच, आता मी मरतेच. अरे कशाला? देवाकडे तुमच्यासाठी उत्तम गोष्टी आहे. आपल्या शेजाऱ्याला सांगा, देवाकडे तुमच्यासाठी उत्तम गोष्टी आहे. आमेन. समजते का? प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, तो उत्तम मेंढपाळ आहे. तो नेहमी आमच्या बरोबर आहे. तो प्रत्येक संकटांना आमच्या समोर जाऊन त्या ठिकाणी फेस करणारा परमेश्वर आहे. म्हणून या वर्षामध्ये आम्हाला देवाला सोडायचं नाहीये. देवावर प्रेम करायचं आहे, समर्पणात चालायचं आहे, आणि त्याला आपल्या जीवनाचा उद्धार करता, पालन करता सर्व म्हणून त्या ठिकाणी स्वीकारायचं आहे, आणि आपलं ओझं देवावर टाकायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हा पळक साहेब, आमचा एक प्रॉब्लेम आहे. कायचा? आम्ही दारू पितो. मग काय निर्णय घ्या ना, देवा मला मदत कर. माझ्याकडून नाही होते.
नाही तुम्ही पाळक साहेब तुम्ही प्रार्थना करा आम्ही पितो. अरे भाई हे कोणतं लॉजिक आहे? प्रेज द लॉर्ड. पाळक साहेब थोडंसं आहे हो, काय होतं एवढं. मी तुम्हाला सांगतो छोट्या छोट्या गोष्टी माणसाचं फार मोठं नुकसान करून टाकतात. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो एखाद्या गोष्टीची सवय नेहमी एका घोटापासून लागते. कोणतं बी असू, सुरुवात नेहमी मित्र करतात. सावध राहायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो याकोब 20 वर्ष त्या ठिकाणी कोणाकडे होता? त्याच्या मामाकडे लाबानाकडे होता. आणि त्या ठिकाणी तो म्हणतो की माझ्या बाप दाद्यांपासून मी पाहत आलेलो आहे की परमेश्वराने आतापर्यंत माझं पालन पोषण केलं. प्रेज द लॉर्ड. मला कोणत्याही गोष्टीची कमी पडू दिली नाही. म्हणून त्या ठिकाणी तो म्हणतो परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. आम्हाला खरंच काही उणे नाही पडणार. प्रेज द लॉर्ड. आम्हाला देवासोबत चालायचं आहे. मी तुम्हाला सांगतो तुम्ही जर पाहिलं बायबलमध्ये त्या ठिकाणी आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे की परमेश्वराने त्या ठिकाणी त्यांना आशीर्वादित केलं. याकोबाने योसेफाला आशीर्वाद दिले, योसेफाने त्याच्या लेकरांना आशीर्वादित केलं. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो आपल्या घरामध्ये आपल्या लेकरांना आशीर्वादित करीत राहा. प्रेज द लॉर्ड. आपल्या घरामध्ये आपल्या लेकरांना आशीर्वादित करत जा. कारण की तुम्हाला माहित नाही देवाच्या हाती जेव्हा त्यांना समर्पण करताना तर परमेश्वर त्यांच्या जीवनामध्ये काय काय करतो. त्यांच्या देवाविषयी त्यांना सांगत जा ना. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो याकोबाने इसाकापासून त्या ठिकाणी याकोबाला इसाकापासून आशीर्वाद घेण्याची भूक कुठून जागी झाली माहिती आहे का तुम्हाला? तुम्हाला माहित आहे ना याकोबाने इसाकाकडून आशीर्वाद घेतले का नाही? अरे घेतले. अरे हा नाही म्हणा ना. येस. प्रेज द लॉर्ड. तुम्ही बरोबर आहात ना माझ्या? प्रेज द लॉर्ड. जे झोपले ते प्रेज द लॉर्ड म्हणतील. बाळक साहेब आता धक्के देत नका जाऊ. अरे नका झोपू नका. झोपले तर सारं जाईल तुमचं. याकोबामध्ये इसाकापासून आशीर्वाद घेण्याची भूक कुठून उत्पन्न झाली? कुठून झाली? कोणापासून झाली? त्याच्या आजोबापासून, अब्राहमापासून. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती आहे वयाचे 15 वर्ष याकोब कोणाजवळ होता? अब्राहमाजवळ होता. मला सांगा वयाच्या कितव्या वर्षी इसाक झाला अब्राहमाला? 100व्या वर्षी झाला का नाही? त्याच्यानंतर त्याचं लग्न कधी झालं इसाकाचं? जेव्हा तो 40 वर्षाचा होता. किती वर्षाचा होता? 40 वर्षाचा होता. देवाच्या इच्छेने त्याला पत्नी मिळाली जिचं नाव होतं रिबेका. त्यांना त्याच्यानंतर 20 वर्ष लेकरं बाळ झाले नाही. 20 वर्ष रिबेका काय होती? वांज होती. तिला लेकरू बाळ झालं नाही. 20 वर्षानंतर तिच्या पोटी त्या ठिकाणी 2 लेकरं जन्माला आले, याकोब आणि एसाव. प्रेज द लॉर्ड. आणि त्या ठिकाणी विचार करा जेव्हा तो 100व्या वर्षी इसाक मिळाला, जेव्हा इसाकाचं लग्न झालं तेव्हा अब्राम 140 वर्षाचा होता. 20 वर्ष त्यांना लेकरं झाले नाही म्हणजे 160 वर्षाचा झाला. आणि 175व्या वर्षी अब्राहम त्या ठिकाणी काय झाला? मेला. कटुरा त्याची दुसरी बायको होती. कटुरापासून त्याला संतती झाली होती है ना. कटुरा आहे ना. पण तिच्या लेकरांना सर्व काही त्याने जे काही आहे ते वाटून दिलं. त्यांना तिकडे केलं. आणि तो त्या ठिकाणी जो आहे तो आपल्या डेऱ्यामध्ये आपल्या लेकराजवळ राहत होता. देवाचं पवित्र वचन आम्हाला या प्रकारे सांगतं की जेव्हा त्या ठिकाणी 15 वर्ष त्याला त्या ठिकाणी मिळाले होते, जेव्हा तिला लेकरू झाले, हे दोन्ही लेकरांपैकी एक जो आहे तो अरण्यामध्ये रानामध्ये शिकारीला जायचं. त्याचं नाव होतं एसाव. आणि जो हा होता याकोब तो आपल्या आज्याजवळ तंबूमध्ये बसून राहायचा. त्याच्या अंगा खांद्यावर त्या ठिकाणी खेळत होता. त्या अब्राहमाने तो त्या ठिकाणी त्याला त्याला शिकवत असे, त्याला सांगत असे की बघ जेव्हा वयाच्या 75व्या वर्षी ज्या देवावर मी विश्वास ठेवला त्या देवाने माझं नाव घेऊन मला बोलवलं. आणि 25 वर्ष तो देव माझ्या बरोबर बोलत राहिला. आणि जेव्हा तो बोलत राहिला त्याने मला त्या गोष्टी सांगितल्या ज्या माझ्या जीवनामध्ये मला स्थिर करणाऱ्या आहे. आणि त्याने मला एवढे आशीर्वाद दिले की जे आशीर्वाद माझ्यापासून त्याने अजूनही काढून घेतले नाही, तो परमेश्वर कधीही ते आशीर्वाद काढून घेत नाही. प्रेज द लॉर्ड. त्याच्यामध्ये अशी भूक उत्पन्न केली जेव्हा तो त्या भूकेमध्ये चालत होता. देवाचं पवित्र वचन सांगतं की याच्यामध्ये ती भूक एवढी याकोबामध्ये तयार झाली की तो त्या ठिकाणी त्याने पाहिलं मला आशीर्वादित व्हायचं आहे. मला माहित आहे देव आशीर्वाद दिल्यानंतर परत घेत नाही. म्हणून त्याने आपल्या भावाला तो म्हटला की तुझ्या ज्येष्ठत्वाचा हक्क मला दे. त्याने तो विकत घेतला. हिरावून नाही घेतला, विकत घेतला. मसुरीची डाळ, मसुरीचं वरण होतं ना, ते वरण त्याला दिलं. आणि तो म्हणाला तुझ्या ज्येष्ठत्वाचा हक्क मला दे. तो त्याने घेऊन टाकला. आणि जेव्हा तो हक्क त्याला मिळाला तेव्हा त्याने आपला बाप इसाक याच्यापासून तो आशीर्वाद मिळवला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
समजतंय का? मी तुम्हाला सांगतो, आज आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे की परमेश्वर आमच्या जीवनामध्ये सर्व गोष्टी त्या ठिकाणी चांगल्या करणारा आहे. मी तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी त्याला त्याच्या बापाने त्याच्या आजोबाने त्या ठिकाणी सांगितलं की जो परमेश्वर मला बोलावलेला आहे, ज्याने मला बोलावलं तो आतापर्यंत माझा मेंढपाळ झाला. अरे तुला एवढं सांगतो, मी त्याच्या बरोबर विश्वासयोग्य राहिलो, त्याने तुझ्या बापाच्या रूपाने मला आशीर्वाद दिला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मी तुझ्याद्वारे मोठं राष्ट्र करेल, इसाक तो आशीर्वाद होता. प्रेज द लॉर्ड. ती भूक त्याच्यामध्ये त्या ठिकाणी उत्पन्न केली. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. वडीलधाऱ्या लोकांनो, आपल्या लेकरांना, आपल्या नातवांना देवाच्या प्रेमाविषयी शिकवा. आपल्या लेकरांना देवाचं वचन त्या ठिकाणी सांगत जा, त्यांना देवाच्या गोष्टी त्या ठिकाणी सांगत जा. मी तुम्हाला सांगतो, आज आमच्या जीवनामध्ये आम्हाला त्यांना काहीतरी शिकवायचं आहे, जे आमच्या पवित्र शास्त्रात लिहिलेलं आहे. अरे मी पाहतो, आई बाप काय देत लेकरांना शिकवतात माहितीये का? ही बाळा मोबाईल पाय, छान आहे मोबाईल. ते पोरग पाहत, माझी बहिणीची पोरगी, तिला सारं येतं त्या मोबाईल मध्ये. आणि याचं मला बिलकुल कौतुक नाहीये. मी जेव्हा ती जवळ बसते, मी तिला सांगतो, तेव्हा तुझ्यावर प्रेम करतो. प्रेज द लॉर्ड. तो तुझी काळजी वाहतो. आम्ही त्यांच्या डोक्यांवर काय परिणाम करत आहे? आम्ही त्यांना टीव्ही दाखवतो, कार्टून दाखवतो. आज त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, मी असे आई वडील पाहिलेले आहे जे आपल्या पिढीला खराब करत आहे, बर्बाद करत आहे, भ्रष्ट करत आहे, नाश करत आहे. भलं का मला नाव ठेवायचे ठेवा, पण मी जे सत्य आहे ते बोलणार. प्रेज द लॉर्ड. कारण की आम्ही अशी एक पिढी तयार करत आहोत जी भ्रष्ट आहे, जिचं नुकसान आम्ही करत आहोत. आमची आजी ना, तिला चालता येत नाही, पण तिने आमच्या लहानपणी आम्हाला प्रत्येक वेळेला देवाच्या गोष्टी सांगितल्या. म्हणून जे बालपणापासून आमच्या मनावर बिंबवलं गेलेलं आहे ना, ते अजूनही पुसलं नाही. रोज आम्हाला घेऊन बसायची. लहान होतो आम्ही, 1-2 वर्षाचे असताना ती गोष्टी सांगायची. दाविदाची, गल्ल्याताची, याकोबाची, योसेफाची, अब्राहमाची, योनाची, सगळ्या गोष्टी आमच्या मनामध्ये अशा बिंबवलेल्या आहेत, अजून सुद्धा त्या निघून गेले नाही. आपल्या लेकरांना देवाविषयी सांगा, त्यांना गोष्टी सांगा, त्यांना सांगा तुमचा परमेश्वर कोण आहे. अरे त्या मोशे विषयी जर तुम्ही पाहिलं, त्याच्या आईकडे त्या ठिकाणी फक्त दूध पाजायसाठी ते लेकरू दिलं गेलं होतं, परंतु तिने त्या दूध पाजायच्या दिवसांमध्ये त्याच्या मनावर असं काही देवाचं वचन बिंबवलं का 40 वर्ष जरी झाले, राजमालक होता, पण मनामध्ये तो स्वतःला इस्रायलीच म्हणत होता. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगतो, आज आई बापांना काय झालंय माहिती नाही. लेकराच्या हातात मोबाईल देतात, त्यांना बायबलच्या गोष्टी त्या ठिकाणी सांगत नाही. पिढी खराब करत आहे. मी तुम्हाला सांगतो, याकोबामध्ये ती भूक त्या ठिकाणी अब्राहमने त्याच्या आजोबाने उत्पन्न केली, आणि त्या भूकेमध्ये त्याने त्या ठिकाणी आपल्या भावाकडून ज्येष्ठत्वाचा हक्क घेतला आणि आपल्या बापाकडून आशीर्वाद मिळवला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्याला माहित होतं की आजोबा म्हणाले का देव बाप आशीर्वाद दिल्यावर परत घेत नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आपल्यामध्ये सुद्धा ती भूक आणि तहान उत्पन्न होऊ द्या. म्हणून देवबापाने आमच्यासाठी तो आमचा मेंढपाळ बनलेला आहे. प्रभू आमचा मेंढपाळ आहे. म्हणा, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. हालेलुया. त्याच्या सोबत, त्याच्या मागे चालत राहिल्यानेच आशीर्वाद येतात. आमेन. मेंढरांना काही घेणं नसतं, चारा पाणी मिळो अथवा न मिळो, काही घेणं नाही. ते फक्त चालत राहतात. त्यांना माहिती मेंढपाळ सारं करेल. मेंढपाळ त्यांच्यासाठी काय काय करतो ते सर्व काही तुम्हाला माहिती आहे ना. प्रेज द लॉर्ड. त्याला माहिती आहे, त्याला त्या ठिकाणी सर्व माहिती आहे. पाणी, घास, सावली सर्व काही शोधणारा तो आहे. मग आम्हाला काय काम करायचंय? फक्त मेंढरासारखं मेंढपाळाला समर्पण करायचं आहे. हा, तू चाल, आम्ही तुझ्या मागे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये सर्व काही त्या ठिकाणी काय करील? सर्व चांगलंच करील. हा, तो आपोआप, तुम्ही फक्त त्याच्या पाठीमागे चालत राहा. हळूहळू तो आपोआप तुम्हाला चांगल्या चांगल्या कुरणाजवळ नेईल चारण्यासाठी, शांत पाण्याजवळ नेईल पेण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला सावली खाली नेईल तो, आहे ना. तुम्हाला ऊन लागू नये म्हणून कुठे नेईल? सावली खाली नेईल. प्रेज द लॉर्ड. नेईल ना? विश्वास आहे ना? प्रेज द लॉर्ड.
मग हसा ना थोडं. प्रेज द लॉर्ड. असे काय सिरियस होऊन पाहत राहिलेत? मी काय थोडं दुसरं काही सांगत राहिले. प्रेज द लॉर्ड. अहो समजतंय का? मी तुम्हाला सांगतो, तुम्ही त्याच्या पाठीमागे चालत राहा. कोणता शत्रू तुम्हाला स्पर्श करू शकणार नाही. भरोसा नाही का तुम्हाला? नसेल भरोसा ना, तर मी वचन दाखवतो तुम्हाला. यशया 49. यशया 49 काढलं सर्वांनी. यशया संदेष्टाचं पुस्तक. काढलं. 10व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, त्यास तहान भूक लागणार नाही, जळई व ऊन यांची बाधा त्यास होणार नाही, कारण त्याचवर दया करणारा त्यांचा नेता होईल. पाण्याच्या झऱ्यांवर तो त्यास नेईल. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तो काय होईल तुमचा? तो तुम्हाला ऊन वारा लागू देणार नाही, थंडी वाजू देणार नाही, तो तुम्हाला काही होऊ देणार नाही. तो तुमचं रक्षण करील, तो तुमची काळजी घेईल, तो तुमचा नेता होईल, तुम्हाला शांत पाण्याजवळ नेईल, तो तुमचा जीव ताजा करील, तो त्याच्या नावाखातीर तुम्हाला नीती मार्गाने चालेल. मृत्यूच्या दरीतूनही तुम्ही जात असले तरी तुम्ही अरिष्टास भिणार नाही, कारण की तुमचा मेंढपाळ तुमच्या सोबत राहील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आम्हाला त्या ठिकाणी चालायचं आहे त्याच्या सोबत. मला सांगा, आम्ही कमवतो कशासाठी? आम्ही कमवतो कशासाठी? पैसे कमवतो ना, पण साहेब पोटा पाण्यासाठी कमवावं लागत. कमवतो का नाही? कशासाठी कमवतो? कोणासाठी? पोटासाठी. पळक साहेब पोटासाठी कमवतो का नाही? अहो पोटासाठी कमवतो का नाही? मग इथे वायदा काय दिलेला आहे? तुम्ही भुकेले व तहानेले राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. अरे तुमच्यामध्ये त्या ठिकाणी तुमच्यावर कशाचा प्रभाव होऊ नये म्हणून, तो तुमच्या जीवनाची त्या ठिकाणी गैरसोय होऊ नये म्हणून मेंढपाळ तुमची सारी व्यवस्था करील. आमेन. प्रेज द लॉर्ड. म्हणा तो सारी व्यवस्था करणारा परमेश्वर आहे. आमेन. आम्हाला प्रभूमध्ये टिकून राहायचं आहे. तुम्हाला माहिती आहे, एखाद्या घरामध्ये एक जरी विश्वासणारा असला ना, तरी त्याचं सारं घर त्याच्याद्वारे उद्धार प्राप्त करतं. त्याचं सारं घर त्याच्याद्वारे बचावलं जातं. प्रेज द लॉर्ड. बरोबर ना? या एका विश्वासणाऱ्याची किंमत जर एवढी महान आहे, तर आमचा मेंढपाळ आमच्या सोबत आहे. तो काय आमचा नाश होऊ देईल का? आमच्या कुटुंबाचा नाश होऊ देईल का? आमचं काही होऊ देईल का? आम्हाला काही कमी पडू देईल का? नाही. तो आमच्या बरोबर साऱ्या गोष्टी देणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. टिकून राहायचं आहे आम्हाला. कशात राहायचं आहे? एक गोष्ट सांगतो आणि संपवतो. सांगू का गोष्ट सांगू? एका बसमध्ये 50 लोक चालले होते. एका बसमध्ये 50 प्रवासी चालले होते आणि वादळ वारा जंगलाच्या मार्गाने, खडकाळ मार्गाने जी आहे ती अशी चालली होती. आणि वादळ वारा, भयानक वादळ, तुफान आलेलं, वादळी वारा चालू आहे. मध्ये मध्ये मोठ्या गारा त्या ठिकाणी पडत आहे. वारा एवढा भयानक आहे का बसला सुद्धा तो पुढे जाऊ द्यायला नाही. आणि त्या बसमध्ये तुम्हाला जे 50 लोक जे बसलेले होते, एक से एक धुरंधर विश्वासणारे, एक से एक विश्वासणारे, खतरनाक, जबरदस्त, हे विश्वासामध्ये मजबूत. आणि हे सारे जण प्रार्थना करायला लागले. विश्वासणारे काय करायला लागले? प्रार्थना करायला लागले. हे देवा, तुझं सामर्थ्य प्रकट कर, तू वादळाला शांत करणार आहे. येशूच्या नावात या वादळाला मी आज्ञा करतो, हे शांत व्हा, असं व्हा, तसं. आणि जसे प्रार्थना करत राहिले ते तसं वाढायला लागलं. तेवढ्यात त्यांच्या डोक्यामध्ये नाही का योनाची गोष्ट आली. आपल्यामध्ये एक योना आहे. ते काय म्हणले? आपल्यामध्ये एक योना आहे. आता त्यांच्याकडे तर चिठ्ठ्या टाकायला कागद नव्हते, तर ते काय म्हणाले माहित आहे का?
या योनाचा शोध घेण्यात आपण काय करू माहितीये का? आपण काहीतरी करू. आणि त्यांनी बस थांबवली आणि बसमध्ये त्यांनी आपसी मताने एक निर्णय घेतला. समोर एक झाड आहे. जो व्यक्ती प्रत्येकाने एक एक करून जायचं, त्या झाडाला हात लावायचा. आणि जो पापी असेल ना, ज्यानं काहीतरी केलेलं असेल, ज्याच्यामुळे हे संकट जे आहे ते उत्पन्न झालेलं असेल, ज्याच्यामुळे ही पीडा आलेली असेल, हे वादळ उठलेलं असेल, त्या व्यक्तीचा तो जेव्हा हात लावेल, जो चुकीचा आहे, स्वर्गातून ज्या आकाशातून वीज पडेल त्या झाडावर आणि तो माणूस जागेवर मरून जाईल. हे त्यांनी काय केलं? त्यांनी चिन्ह ठेवलं का जो चुकीचा आहे त्यांनी काय करायचं? प्रत्येकाने जायचं. पण जो चुकीचा राहील ना, त्याच्यावरून आग पडल, ज्याच्यामुळे संकट आलं त्याच्यावर आग पडल, वीज पडल आणि तो भस्म होऊन मरून जाईल. सारे जण त्या ठिकाणी म्हणले ठीक आहे. एक एक जण गाडीतून उतरायला लागला, जायचा. मनात धाकधूक, मीच का काय, हात लावायचा, काही नाही झालं. असे करत करत जवळपास 48 जण झाले, पण काही वीज पडली नाही. 2 जण राहिले. याच्या मनात हा आहे का मी, हा आहे का. आणि असं करता करता तो 1 जण गेला. आणि 1 जण गेल्यानंतर त्याने भीत भीत कापत कापत हात लावला. वीज काही नाही पडली. तो म्हणला अरे तोच. सगळे बसमध्ये असणारे सारे जण, अरे तुझ्यामुळं हे सारं आम्हाला भोगावं लागत राहिलेलं आहे. अरे तुला काय कमी होती? अरे प्रार्थना केली असती, बायबल वाचला असता, उपास केले असते, हे दिवस पाहायला मिळाले नसते. तुझ्यामुळं झालं. आता उतर. त्याचे इंडिकेटर जाम लागले ना. तो घाबरला, भयानक घाबरला तो. यांनी त्याला उठलं, उतर. आणि त्याला दरवाजाच्या बाहेर. आता गडी चालता चालता त्याचे पाय थबकले तिथं. तो चालत नाही. तो गेला कसा बसा गेला त्या झाडाला जाऊन. इकडून हात लाव. सारे ओरडायला लागले, हात लाव त्या झाडाला, लाव हात त्याला. आणि त्याने त्या ठिकाणी मनात तो म्हणाला ठीक आहे, जे होईल ते होईल. आणि त्यानं असं करून त्या झाडाला जसा हात लावला, अशी भयानक वीज पडली. झाडावर नाही, बसवर 49 जण मेले. प्रेज द लॉर्ड. ती विपत्ती त्या एकामुळे नव्हती आली, ती 49 जणांमुळे आली होती. आणि हा एकटा त्यांच्यामध्ये होता, म्हणून ते त्या बस मध्ये ते सुरक्षित होते. प्रेज द लॉर्ड. कधी कधी काय होतं माहितीये का? आम्ही देवाची जागा घेतो. कधी कधी काय होतं? आम्ही काय करतो? कधी कधी चूक आमची असती, पण आम्ही बघतो कोणाची? स्वतःच्या चुका कोणाला दिसतात? गुप्त दोषापासून मला मुक्त कर. कधी कधी चुका कोणाच्या असतात? आमच्या. पण आम्ही कोणाच्या पाहतो? प्रेज द लॉर्ड. त्याचा काही दोष नसतो विचाराचा. त्या एकट्यानं सारा त्याचा परिवार वाचून ठेवलेला आहे. पण आम्ही काय म्हणतो? तूच आहे तो. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, त्या एकट्यामुळे ती पुरी बस सुरक्षित होती. प्रेज द लॉर्ड. त्या एकट्यामुळं ती पूर्ण बस काय होती? सुरक्षित होती. विचार करा ना. मी तुम्हाला सांगतो, कधी कधी आम्ही नाही का लईच घाई करतो एखाद्या गोष्टीची. प्रेज द लॉर्ड. आम्ही लगेच न्याय करायला लागतो. मी तुम्हाला सांगतो, आम्हाला समर्पणात चालायचं आहे. कशात चालायचं आहे? घाई नाही करायची. आम्हाला समर्पणात चालायचं आहे. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. जर हे वचन तुमच्या जीवनामध्ये पूर्ण होताना तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला कशात चालायचं आहे? समर्पणात. मग या दिवसांमध्ये आम्ही काय करू माहितीये का? अधिक देवाला समर्पण करू. का बरं? कारण की तो आमचा रक्षण करता आहे,
आमचा मार्गदर्शक आहे, आमचा सांभाळ करणारा आहे, आमचा पुरवठा करणारा आहे, आमचा यहोवा राफा आरोग्य देणारा आहे, आम्हाला विजय देणारा आहे, तो आमचा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्हाला रोज घोषणा करायची आहे. प्रेज द लॉर्ड. घोषणा करता का तुम्ही? मी तर करतो. देव बापा आज मी उपाशी नाही राहणार. देव बापा आज मी त्या ठिकाणी तंगीमध्ये नाही राहणार. मी घोषणा करतो. मला माहित आहे ते वधस्तंभावर साऱ्या गोष्टीची किंमत चुकवली, त्यांनी माझी गरिबीची किंमत तिथं चुकवली, म्हणून मी धनवान आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही म्हणतो आम्ही तर गरीब आहे. मी म्हणलं म्हणू का आम्ही? चुकून मी म्हणू नका मी गरीब आहे म्हणून. तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजक, त्याचे देवाचे स्वतःचे लोक, त्याचे पवित्र राष्ट्र आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणायचं आहे, परमेश्वर आमचा मेंढपाळ आहे. रोज घोषणा करा, गरिबीत मी गरीब नाहीये, मी धनवान आहे, मी तारण प्राप्त केलेला आहे, मी आशीर्वादित आहे, मी आशीर्वादांचा स्रोत आहे. माझ्या जीवनामध्ये मला कशाची कमी पडणार नाही. मी सर्व गोष्टींनी भरपूर आहे. माझे लेकरं चांगल्या पदावर आहे. माझा परिवार धार्मिक आहे. बोला रोज, रोज बोला. जर तुम्ही बोलणार तर परमेश्वर तुमच्या शब्दांना आकार देईल, आणि ती आकार दिल्यानंतर तुम्ही हेच म्हणा, हे देवा माझी नाही तर तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देव बाप करो या वचनाच्या द्वारे तुम्हाला आणि मला अधिकाधिक आशीर्वादित करो. आमेन.